नमस्कार. शुभ संध्या प्रेक्षक हो. माझं साम्राज्याच्या आकांक्षा अनलिमिटेड या सिरीज अंतर्गत फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी निखिल जोशी. माझ्यासोबत आहेत माझं साम्राज्याच्या टीम मधून माझे सहकारी सौ संगीता दामले जोशी आणि फरियल सय्यद. आकांक्षा अनलिमिटेड या नवीन सिरीजची आजपासून आपण सुरुवात करत आहोत आणि यापुढे अशाच मान्यवरांना आपण आमंत्रित करणार आहोत, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तर आताच सांगितल्याप्रमाणे या सिरीजची जशी सुरुवात आहे, तर या सिरीज मध्ये आज आपल्यासोबत आहेत माजी जिल्हा शिक्षणाधिकारी श्री उदयसिंह भोसले सर. नमस्कार सर. नमस्कार. आपलंही मनापासून स्वागत आहे. मी त्यांचा माजी शिक्षणाधिकारी असा जरी उल्लेख केलेला असला तरी अजूनही ते या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि सध्या शिक्षण परिस्थितीवर किंवा त्यातील विविध पैलूंवर त्यांचा गाढा अभ्यास आहे. तर याच विषयाच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत, सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. प्रेक्षक हो, आपणही आपल्याला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्की विचारू शकता. आपल्या फेसबुक लाईव्हच्या कॉमेंट सेक्शन मध्ये आपण कॉमेंट देखील करू शकता. तेव्हा जास्त वेळ न दवडता मी सरांना विचारू इच्छितो की सर, हल्ली जवळजवळ सगळ्याच बोर्डांमध्ये निकाला उत्तमच लागतो, म्हणजे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी खूप आहे आणि उत्तीर्ण झालेल्या मुलांचे गुण बघितले तर शक्यतो 90 किंवा 95च्या पुढे आणि भाषा विषयांमध्ये तर 100पैकी 100 देखील मिळालेले आहेत. पूर्वीच्या काळी याच्या बरोबर उलट परिस्थिती होती. तर या नवीन बदललेल्या अभ्यास पद्धतीत नेमका काय बदल हवा जेणेकरून ही मार्कांची जीवघेणी स्पर्धा थांबेल? हॅलो हॅलो हॅलो. हा आवाज. हा हॅलो. हा तर हा ऐकू येतंय. हा ठीक आहे. तर आता हे आपण जे म्हटलं की सर्व बोर्डांचा निकाल जो आहे तो निकाल अलीकडे खूपच जास्त लागायला लागलेला आहे. उत्तीर्णांची टक्केवारी वाढलेली आहे. त्यामुळं हे जे आहे याच्यामुळे बदललेला हा जो अभ्यास पद्धतीच्या ऐवजी परीक्षा पद्धती आपण म्हणूया, या परीक्षा पद्धतीमध्ये आपण काय नेमका बदल इच्छित किंवा अपेक्षित करू इच्छितो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी आहे की ही जी बोर्डाची टक्केवारी वाढलेली आहे किंवा मार्क्स जेव्हा मिळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, याची कारणं जर आपण पाहिली तर एक 3-4 कारणं जी आहेत ते आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यातलं एक पहिलं कारण असं आहे की अंतर्गत मूल्यमापन जे शाळांच्या शिक्षकांच्या मधून द्यायचं असतंय, ते मूल्यमापनाचे गुण हे प्रत्येक विषयाला जवळजवळ 20 गुण आहेत. त्याच्यानंतर हा एक भाग झाला. या गुणांचे अंतर्गत गुण जे असतात ते विद्यार्थ्यांना भरपूर प्रमाणामध्ये दिले जातात. म्हणजे जवळजवळ 6 विषयांचे मिळून 120 गुण असतात 600 पैकी. तर हे परीक्षक म्हणजे शाळेच्या हातामध्ये असतात आणि हे गुण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दिले जातात. हे एक कारण आहे. दुसरं कारण म्हणजे या ठिकाणी काय होतं, भाषा विषयाचं आपण बोललेलं आहात, तर भाषा विषयांचं जे पासिंग आहे ते पासिंग हे 3ही भाषा मिळून त्यांची टक्केवारी काढली जाते किंवा त्यांची बेरीज केली जाते आणि याच्यातून जर त्या 3ही विषयात मिळून 105 गुण असतील, म्हणजे प्रत्येकी 35-35 असेल, तर मग एखाद्या विषयात कमी असले तरी चालू शकते. तर ते 3 गुण 105 झालं बेरीज तरी तो विद्यार्थी या सर्व भाषांमध्ये पास होतो. तिसरं म्हणजे काही प्रश्न जे असतात त्या प्रश्नांना अपूर्णांकात गुण मिळतात आणि मग ते अपूर्णांकातले गुण द्यायचे नाही, ते पूर्णांक करायचे, अशी एक सिस्टम ठरलेली आहे. त्यामुळे काय होतं, आता समजा 8 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहेत, म्हणजे एकूण 80 मार्काचं पेपर आहे असं जर आपण गृहीत धरलं, तर एका प्रश्नाला समजा 8 पैकी जर 7.5 गुण मिळाले तर 7.5चे 8 केले जातात आणि मग सगळ्या जर 8ही प्रश्नांना जर 10ही प्रश्नांना 7.5 मिळाले असतील तर ते 8 धरले जातात आणि एकूण ऍक्च्युअली गुण त्याचे 75 असतात पण ते 80 होतात. हा एक म्हणजे मार्क्स वाढण्याच्या पाठीमागचा जो भाग आहे ना, तो हा एक भाग आहे. त्याच्यानंतर काही वेळेला मग कसं होतं की उत्तरपत्रिका जे असतात त्या उत्तरपत्रिकांची जे सिस्टम बदललेली आहे, उत्तरपत्रिकांच्या मध्ये कृतीपत्रिका आहेत आणि या कृतीपत्रिकांच्या मध्ये काही बॉक्सेस दिलेले आहेत, त्याच्यामध्ये टिक मार्क वगैरे केलं तर ते मार्क्स धरले जातात. थोडक्यात कसं आहे की मार्क्स वाढण्याचं हे कारण आहे आणि पासिंगचं जे प्रमाण वाढलेलं आहे, गणित किंवा सायन्स यांच्यामध्ये सुद्धा तसं एकत्रीकरण केले जाते, हे पासिंगचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे याची कारणं झाली.
आता खरं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. नुसते मार्क्स वाढून चालत नाही, नुसते म्हणजे एसएससी बोर्डाचा निकाल वाढूनही चालत नाही, तर त्याच्यामध्ये गुणवत्ता ही असणं अत्यंत गरजेचं आहे. आता जर आपण याच्या बाबतीत विचार करायला गेलो तर होतं कसं नेमकं, की अंतर्गत मूल्यमापनाचे गुण जास्त दिल्यामुळं निकाल जास्त लागतो असं 3 वर्षापूर्वी लक्षात आलं, की मग त्याच्याप्रमाणे धोरण बदललं, की अंतर्गत मूल्यमापनासाठी दिले जाणारे मार्क्स कमी देऊ नका, फक्त त्याचे लेखी परीक्षेमध्ये मिळतील तेवढेच द्या. तो पॉलिसी आल्यामुळे झालं काय, की निकालाचं प्रमाण एकदम घटलं. म्हणजे जवळजवळ 77% वर निकालाचं प्रमाण 2 वर्षापूर्वी आलं. मग हे लक्षात आल्यानंतर पुन्हा म्हणलं अरे फार कमी व्हायला लागले. मग पुन्हा काय झालं, की ते नाही म्हटलं, सगळ्यांचा तिथं रेटा आला किंवा सगळ्यांचं म्हणणं आलं, की नाही अंतर्गत मूल्यमापनाचे गुण असले पाहिजेत, इतर हे असले पाहिजेत. म्हणजे पुन्हा मग अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देण्याची प्रक्रिया सुरू झाली. पुन्हा त्याचे परिणाम म्हणून निकाल वाढला. म्हणजे प्रश्न असा येतो, की या ठिकाणी परीक्षा पद्धतीमध्ये जे आपण गुण सिस्टम किंवा मार्क देण्याची सिस्टम ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अचानक बदल जर झाले किंवा त्याच्यावर काही विचार न करता त्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करिता जर बदल केले गेले तर साहजिकच त्याच्यामधून एक गोंधळाची परिस्थिती निर्माण होते असं मला वाटतंय. आणि मग याच्यासाठी आपण परीक्षा पद्धतीच्या बाबतीत कशी असावी किंवा त्याच्यामध्ये काय करावं हे आता खरं म्हणजे एकदम एकाएकी सांगणं शक्य नाहीये. फक्त याच्यासाठी एक उपाययोजना आपण सुचवू इच्छितो, की बोर्डानं किंवा या या परीक्षा घेणाऱ्या स्टेट बोर्ड असेल किंवा इतर बोर्ड असतील यांनी एक कमिटी अशी तयार करावी, की ज्या कमिटीमध्ये शिक्षण तज्ञ असतील, शिक्षक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी असतील, यांचा एक कार्यगट तयार करावा. आणि मग या कार्यगटाला हा इश्यू द्यावा, की असं होतंय, या दोन्ही गोष्टी किंवा अंतर्गत मूल्यमापन द्यायचे का नाही, दिले तर काय होतं, नाही दिले तर काय होतं, ह्याचा त्यांच्या पुढे इश्यू ठेवावा आणि त्या अनुषंगानं त्यांच्या या कार्यबल गटाकडून वर्कशॉपच्या साह्यानं त्याच्यातून काही मार्ग आणि नवीन सिस्टम जी आहे ती नवीन सिस्टम डेव्हलप करावी. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी निश्चितपणे बदल होऊ शकेल, काहीतरी सुधारणा होऊ शकेल असं माझं मत. ओके. सर, ही सांगितली ती माहिती नक्कीच छान, म्हणजे अभ्यास करून केलेली होती आणि छान होती, म्हणजे वेगळं बरचसं कळलं. पण आजची जी ही शिक्षण पद्धती आहे आणि त्याच्यातून जी मुलं तयार होत आहेत, वाढतायत, ती 21व्या शतकात एवढंच शिक्षण पुरेसं आहे का, की काही बदल अजूनही अपेक्षित आहेत? हा, आपलं खरं म्हणजे काय आहे, की आता जसं वेळ किंवा कालचक्र फिरतं आहे, जमाना बदलतो आहे, त्या प्रमाणात सर्व प्रकारचे बदल होत आहेत. सामाजिक बदल होत आहेत, कौटुंबिक बदल होत आहेत, त्याच्यानंतर अनेक आर्थिक रचनेमध्ये बदल होत आहेत, माणसाच्या वैचारिक बदल होत आहेत. असे अनेक बदल हे काळाच्या ओघाबरोबर होतात, होणार, हे इट इज म्हणजे ऍक्च्युअली हे मान्य आहे. आता हे बदल जर होत असतील तर त्या बदलांच्या प्रमाणात हे जे शिकणारी पिढी आहे, शिक्षण देणारी पिढी आहे, त्यांच्या शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल होणं हे निश्चितपणे अपेक्षित आहे. फक्त एक गोष्ट आपण आता या ठिकाणी असं बघूया, की काय होतं, शिक्षण पद्धती वेगळी, शिक्षण पद्धती आपण ज्या वेळेला म्हणतो सिस्टम, एज्युकेशन सिस्टम, त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होत आहे. अनेक घटक म्हणजे कोणते आले, शिक्षक आले, विद्यार्थी आले, पालक आले, शिक्षकांच्या अध्ययन अध्यापन पद्धती आल्या, त्यांना शिकवला जाणारा करिक्युलम सिलेबस आला, टेक्स्ट बुक्स आले, म्हणजे मूल्यमापन पद्धती आली. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांचं एकत्रित जर आपण म्हटलं तर त्या सगळ्यांनी किंवा त्याचं अजून एक त्याच्यामध्ये म्हणजे त्याचे जे काही फॅसिलिटी, भौतिक सुविधा आहेत, त्या भौतिक सुविधा, या सगळ्यांचा जो मिळून अर्थ आहे त्याला आपण शिक्षण पद्धती असं म्हणूया. म्हणजे शिक्षण पद्धती ही एक विस्तृत कल्पना आहे. आता या सगळ्या बाबी ज्या आहेत, आता मी ज्या उल्लेख केलेले आहेत, या सगळ्या बाबींचा एकत्रित परिणाम जर आपण म्हटला तर त्याच्यातून ती एज्युकेशन सिस्टम चांगली वाईट त्याच्यातले ड्रॉबॅक वगैरे ठरले जातात. आता एक गोष्ट अशी आहे की हे जर आपण पाहिलं तर सध्या आपण जास्तीत जास्त जो विचार करतो आहे तो विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी कशी वाढेल याच्यावर आपला फोकस जास्त आहे.
म्हणजे मग त्याला शास्त्र, गणित, इतर लँग्वेजेस हे सगळे जे विषय आहेत, हे सगळे विषय त्याला खूप चांगल्या पद्धतीने येणं, याच्यावर आपला फोकस, हा मेन फोकस तिथे आहे. परंतु त्याचबरोबर आपण दुसरी एक गोष्ट विसरलेलो आहे, की खऱ्या अर्थानं जर मुलगा शिक्षणातून तयार व्हायचा असेल, तर या बौद्धिक विकासाच्या बरोबरच त्या विद्यार्थ्याचा भावनिक, त्याच्यानंतर त्याचा नैतिक आणि त्याचा शारीरिक विकास होणं हे तितकंच महत्वाचं आहे. या सगळ्यांनी मिळून जर या विद्यार्थ्याचा विकास झाला असेल, तर तो घडणारा विद्यार्थी जो आहे तो परिपूर्ण होऊ शकतो किंवा त्याला जीवनामध्ये यशस्वी जीवन जगता येऊ शकतं. पण असं होत नाहीये. आपण आपल्या पद्धतीमध्ये जर पाहिलं तर हा सगळा फोकस इकडे बौद्धिक याच्यावर गेला, मग वेगवेगळ्या पद्धती, शिक्षकांचं ट्रेनिंग आलं, अपॅरेटस आलं, साहित्य आलं, हे सगळं आलं. पण हा जरी फोकस इकडे आला तरी हा दुसरा फोकस दुर्लक्षित झालेला जो आहे तो म्हणजे त्याच्या नैतिक शिक्षण जे आहे ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या भावनिक विकास होणं गरजेचं आहे, त्याची शारीरिक क्षमता वाढणं गरजेचं आहे. आणि याच्या बाबतीत मला वाटतं मी आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो की एक एक युनिव्हर्सिटी आहे अमेरिकेमध्ये, इमोरी नावाची युनिव्हर्सिटी आहे. तर अमेरिकेतल्या या स्टेटच्या युएसच्या युनिव्हर्सिटीनं एक प्रोग्राम, एक करिक्युलम डेव्हलप केलेला आहे. आणि या हा करिक्युलम डेव्हलप करताना त्यांनी वन फाउंडेशन आणि दलाई लामा फाउंडेशन यांच्या मदतीनं हा करिक्युलम नवीन करिक्युलम त्यांनी तयार केला. त्या करिक्युलमला सी करिक्युलम असं नाव आहे. सी करिक्युलम. सी याचा अर्थ SEE. एस म्हणजे सोशल, ई म्हणजे इथिकल आणि ई म्हणजे दुसरा ई म्हणजे इमोशनल. तर असा सी लर्निंग करिक्युलम जो आहे तो करिक्युलम या युनिव्हर्सिटी जी आहे इमोरी युनिव्हर्सिटी, या इमोरी युनिव्हर्सिटीनं तयार केला. त्याचं नुकतंच मला वाटतं लॉन्चिंग हरियाणामध्ये गुरुग्राममध्ये त्याचं लॉन्चिंग झालं. याच्यामध्ये जवळजवळ 34 वेगवेगळ्या देशांनी पार्टिसिपेशन घेतलेलं होतं. 134 स्कूल्स त्या ठिकाणी आलेल्या होत्या. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो करिक्युलम आहे तो करिक्युलम आलेला आहे किंवा तयार केलेला आहे. आता या करिक्युलम मध्ये काय सांगितलेलं आहे की नेमकं या करिक्युलम मध्ये ज्या आपल्या निसटून गेलेल्या बाबी आहेत, म्हणजे मग इमोशनल किंवा जे भावनिक असतील किंवा नैतिक असतील किंवा शारीरिक असतील, यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भर देण्यात आलेला आहे. आणि हा जर अभ्यासक्रम मला वाटतं जर निश्चितपणे लागू झाला तर या ज्या दुर्लक्षित झालेल्या महत्वाच्या बाबी आहेत त्या बाबी निश्चितपणे विद्यार्थ्यांना आपल्याला देता येऊ शकतील. You said now about focus and education system. So according to you, what is the most effective and exciting learning environment? Learning environment, it actually just it depends upon different factors actually. That means the environment, in that effective environment for the learning and teaching is not only the teaching methods. It include teaching methods also. The teaching methods should be such that the students will definitely participate fully, wholeheartedly in the teaching and learning process. Then another thing is that there should be a proper infrastructure should be there in the school. If environment, you have to create educational environment in the school, then there should be different type of infrastructure. The building should be good. There should be laboratory in good condition, computer laboratory good condition, library, ground. All these physical facilities should be available in that. But important thing is that there should be teaching and learning method. And it depends upon how the curriculum is being implemented in those schools. Whether students are really taking interest in learning, whether teachers are really ready for giving what the expectation of the curriculum and the syllabus, all these things include. And if these things are good, then there will be definitely effective environment will be created. And I would like to give one example
Here in Pune district, there is one school. Its name is Wablewadi. It's a very small village actually, and that village has one Jilla Parishad Prathamik school, primary school. But in that village, that school, they have developed such an good atmosphere. That means they have, with the help of different people or some industries, corporate sectors, they have built good buildings, different good classrooms. They have arranged some computer lab, then libraries, full ground. And this is one thing, that they have created a lot of good infrastructure. As well as one speciality of that school is this, that there is no timetable. Any student can go anytime in the school. Teachers are available. This is the very important thing. And so teachers are so dedicated that all the villagers, they are actually helping the school. That means they are giving whatever they want, whatever the school needed. It is provided by the community itself. And that is the very plus point. And so they are implementing these teaching learning methods, very good teaching learning methods. Teachers are very enthusiastic. They are giving all type of different structures, and they are implementing the curriculum in proper way. There are a lot of experiments are being done. And so one thing is that now lot of neighboring students or neighboring parents of the students, they are willing to admit their child in that school. So nowadays there is 4,000 students are on waiting list to get admitted in that school. This is the actually what we call how we can create the atmosphere or for the learning. And this is, I think that I think that this is the thing we should be. With the example, I can understand it. This is the environment that we actually need. Hello. सर, आपला हा लाईव्ह प्रोग्राम आहे आणि आता आपल्याला त्यामुळे फेसबुकवर बरेचसे जण जॉईन झालेत. त्याच्यात योगिनी सावंत, अक्षता हातकमकर, समीर भोसले, नीता देवस्थळ, योगिनी सावंत, कोमल भोसले, गणेश धुरी असे सगळे जण आपल्याला जॉईन झालेत. आपला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ते सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे मी त्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते. काही आपल्याला सर प्रेक्षकांमधून म्हणजे आपले जे फॉलोअर्स आहेत त्यांच्याकडून पण काही प्रश्न आलेत. त्यातला एक तुम्हाला मी विचारते, आत्ताची जी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे ती मुलांना किती लाभदायक आहे, असं एक योगिनी सावंत यांनी विचारलेला प्रश्न आहे. ऍक्च्युअली ऑनलाईन शिक्षण पद्धती आता जरी असली ती काही ठराविक मर्यादेमध्ये निश्चितपणे लाभदायक आहे. पण ऍक्च्युअली या ऑनलाईन पद्धतीपेक्षा आपण जे क्लासरूम पद्धती म्हणतो किंवा इतर स्कूल पद्धती म्हणतो, या स्कूलमध्ये फेस टू फेस जाण्यामध्ये आणि ऑनलाईन मध्ये खूप मोठा फरक जाणवतो. तो फरक असा की हे ऑनलाईन जरी असलं तरी त्या ऑनलाईन पद्धतीमध्ये काही बाबी ज्या असतात त्या काही बाबींना मर्यादा पडतात. उदाहरणार्थ, ज्या वेळेला मुलं शाळेत असतात, एकत्र खेळतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये काही वेगळं स्पिरिट किंवा कॉपरेशन असेल किंवा इतर काही बाबी ज्या असतील त्या डेव्हलप होत असतात. इकडं त्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये त्याचा निश्चितपणे अभाव आपल्याला पाहायला मिळतो. टीचर्सच्या बाबतीत शिक्षकांना जर काही गोष्टी एक्सप्लेन करायच्या असतील तर त्या एक्सप्लेन करणं हे यालाही मर्यादा ऑनलाईन याच्यावर पडतात. जर प्रत्यक्ष विद्यार्थी असेल, समोर जर विद्यार्थी बसलेला असेल, वर्गामध्ये क्लासरूम मध्ये जर विद्यार्थी असेल तर त्यांचं जे इंटरॅक्शन म्हणतो आपण, ते इंटरॅक्शन हे म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधले होणारं इंटरॅक्शन हे खूप चांगलं होऊ शकतं. आणि निश्चितपणे काही अपरिहार्य परिस्थितीमध्ये निश्चितपणे ऑनलाईनचं हे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक पूरक म्हणून किंवा आता समजा काही संकल्पना जर आपल्याला स्पष्ट करायच्या असतील तर त्या ऑनलाईन पद्धतीने स्पष्ट करणं हे निश्चितपणे चांगलं आहे. पण पूर्ण सिस्टम जे आहे ती ऑनलाईन असणं जे आहे हे तितकंस काही मला योग्य असं वाटत नाही, कारण ऑनलाईनला काही मर्यादा आहे. हो, नक्कीच. जेव्हा आपण सर थोडंसं मागे वळून जातो
तेव्हा असं लक्षात येतं की त्यावेळी जे बॅक बेंचर्स म्हणून एक ठराविक मुलांचा ग्रुप होता की त्यांना तेच संबोधन दिलं जायचं की हे बॅक बेंचर्स आहेत. पण आजची परिस्थिती बघितली तर हेच लोक जास्त यशस्वी आहेत आयुष्यात, म्हणजे जास्त चांगलं यश मिळवलंय किंवा असं. मग तुम्हाला वाटतं का की मार्क्स, ग्रेड्स यांना महत्व दिलं पाहिजे किंवा त्याच्यामुळे काही फरक पडतो? ऍक्च्युअली कसं आहे, खरं म्हणजे आपण आता असं विधान करणं म्हणजे की बॅक बेंचर्स जे आहेत ते बॅक बेंचर्स यशस्वी झालेत, हे सर्वार्थानं खरं आहे किंवा खात्रीशीर आहे असं म्हणता येणार नाही. काही त्याच्यातले जे बॅक बेंचर्स आहेत किंवा ज्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, याच्यातले काही यशस्वी झालेही असतील. आपण त्याच्याबद्दल आपल्याला काही नमुनेदार उदाहरण म्हणून आपल्याला काही आपल्या पुढे असतात, असू शकतील. पण याचा अर्थ असा नाहीये की जे बॅक बेंचर्स आहेत ते यशस्वी होतात आणि जे अगदी सिन्सिअरली अभ्यास करतात ते आपले मागे पडतात, असं कधी होत नाही. जे खरं सिन्सिअर असतात, लक्षपूर्वक अभ्यास करतात, लक्षपूर्वक अध्ययन अध्यापन या सगळ्या बाबीकडे लक्ष देतात, होमवर्क करतात, ते निश्चितच त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात. आता यशस्वी होणं म्हणजे काय, यालाही थोडस हे कशी दॅट इज द रिलेटिव्ह आयडिया. म्हणजे यशस्वी होणं, कुणाला यशस्वी नक्की म्हणतात हेही आपल्याला त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करावं लागेल. पण होतं असं की, परंतु त्याच्यात काय होतं की जे मागं बसलेले किंवा जे बॅक बेंचर्स याला आपण म्हणतो आहोत, त्या बॅक बेंचर्स पैकी काहींच्या अंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतात, कौशल्य, स्किल असतात. ते स्किल त्यांचे पुढे त्यांना डेव्हलप करण्याची संधी मिळाली तर ते यशस्वी होतात. उदाहरणार्थ एखादा समजा चित्रकार, तो काय करतो, एखादा मुलगा, व्रात्य मुलगा मागं बसतो आणि शिक्षक काय शिकवतात त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. तो आपलं मागं काहीतरी कागदावर चित्र, इकडचं काढ, त्याचं चित्र काढ, त्याचं चित्र काढ, याला काहीतरी कर, असं करत असतो. उद्योग चाललेले असतात. म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष आहे, त्याचं शिकवण्याकडे दुर्लक्ष आहे. पण हाच मुलगा ज्या वेळेला पुढं त्याला त्याच्या स्किल, जे त्याचं ड्रॉइंगचं स्किल आहे, ते ड्रॉइंगचं स्किल ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला तो यशस्वी चित्रकार होऊ शकतो. आणि मग आपण काय म्हणतो की अरे बघा की यानं काही अभ्यासाकडे लक्ष दिलं नाही, त्याला मार्क्स चांगले पडले नाही, तरी सुद्धा हा जीवनात यशस्वी झाला. हे इट डिपेंड्स ऍक्च्युअली. त्याचे जे स्किल आहे त्या स्किलवर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी डिपेंड होतात. आणि त्यामुळं ह्या बॅक बेंचर्सच्या बाबतीत मला म्हणजे तसं म्हणायचं. आणि खऱ्या अर्थाने जे सिन्सिअर आहेत ना, ते मग ज्या क्षेत्रामध्ये जातात तिथं त्यांची सिन्सिअरिटी राहतेच आणि मग ते त्यांच्या परीनं यशस्वी होतातच. म्हणजे सिन्सिअरिटी जो आहे, यशस्वी होण्याच्या पाठीमागे सिन्सिअरिटी हा एक नक्कीच महत्वाचा बाब आहे, नक्कीच महत्वाचा गुण आहे. आणि त्यामुळं तशा पद्धतीनं ते होतातच. तर हे असं या बॅक बेंचर्सच्या बाबतीत मला असं वाटतं. आणि सर, या अनुषंगाने अजून एक छोटासा प्रश्न की आपली जी शिक्षण पद्धती आहे आत्ताची, ती मग या बॅक बेंचर्स किंवा ह्यांच्याकडे जी क्रिएटिव्हिटी आहे त्यांना न्याय द्यायला कमी पडतीये का? तसंही आहे, काही प्रमाणामध्ये तसंही होतं. कारण कसं होतं की आता आपल्याला सांगितलं असतं की आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जो आपला फोकस गेलेला आहे ना, तो फोकसच सगळा फक्त भौतिक बाबीकडे गेलेला आहे. इतर स्किल जे आहे त्या इतर स्किलकडे आता हळूहळू तो वाढायला लागलेला आहे, असं पण ते सोडून दिलं. पण तरी सुद्धा फोकस जो आहे म्हणजे तो शिकवण्याचा, अध्यापनाचा असेल, शिकण्याचा असेल किंवा ह्याच्या असेल, तर तो फोकस जो आहे तो फोकस मात्र या मेन विषयांच्याकडे जातो. इतर कौशल्य डेव्हलप करताना तसं एन्व्हायरमेंट जे आहे किंवा तशी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती काही वेळेला शक्य नसते. आता उदाहरणार्थ एखादा मुलगा जो आहे तो मुलगा स्पोर्ट्समध्ये एखादा चांगला आहे, स्पोर्ट्समध्ये मग त्याला समजा फॉरेन किंवा क्रिकेटचं असेल किंवा बेसबॉल असेल किंवा फुटबॉल असेल, त्या फॅसिलिटीज तिथं उपलब्ध होतीलच याची गॅरंटी नाही आहे त्या शाळेमध्ये. त्यामुळं ते थोडंसं तिकडे दुर्लक्षित होऊ शकतं. म्हणजे मिळतातच असं नाही, दुर्लक्ष होतं अशातला भाग नाही आहे, पण काही त्याला लिमिटेशन्स येतात. येस सर, म्हणजे तसं पण म्हणतात की बॅक बेंचर शक्यतो व्यावसायिक होतात आणि सिनियर्स नोकरदार होतात. सिन्सिअर जे असलेले आहेत ते नोकरदार होतात. सर, या अनुषंगाने मी एक प्रश्न विचारेन. हल्ली सगळीच मुलं फक्त थिओरॉटिकल किंवा पुस्तकी ज्ञान घेतात, जो की एक मोठा ड्रॉबॅक दिसतोय. बरोबर. म्हणजे जर बाकीची टेक्नॉलॉजी जर अपडेट होऊ शकते तर आपली शिक्षण पद्धती का नाही? आपणही प्रॅक्टिकल ज्ञान सोबतच का देत नाही? बरोबर. आता ही वस्तुस्थिती आहे की आपण आपलं जे शिक्षण पद्धती आहे ही शिक्षण किंवा शिक्षणाची जी दिशा आहे ती खरं म्हणजे एक्झाम ओरिएंटेड ज्याला आपण म्हणतो की
परीक्षेच्या भोवती फिरणारी अशी अध्ययन पद्धती आहे किंवा शिक्षण पद्धती आपण म्हणूया. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले की तो आपलं ते शिक्षण चांगलं होतं. आणि त्यामुळं काय होतं, खरं म्हणजे एक्झाम ओरिएंटेड असल्यामुळं जे आपण टेक्स्टबुक म्हणतो आहोत, शाळेमध्ये इम्प्लिमेंट केलं जातं, त्या टेक्स्टबुक मध्ये जे काही आहे त्याच्यावरच ते सगळे प्रश्न येतात, त्याची उत्तरं, ती प्रश्नाची उत्तरं ते लिहितात आणि भरपूर मार्क्स पडतात. या ठिकाणी काय झालेलं आहे की अभ्यासक्रमामध्ये हे सांगितलेलं नाहीये की तुम्ही फक्त या पुस्तकावरच किंवा टेक्स्टबुकवरच भर द्या, असं अभ्यासक्रमात सांगितलं नाहीये. उदाहरणार्थ जर तुम्हाला घ्यायचं झालं तर जो राष्ट्रीय आराखडा माग तयार झालेला आहे, NCF ज्याला आपण म्हणतो, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005, तर त्याचे जे 5 प्रिन्सिपल्स होते त्याच्यामधलं एक प्रिन्सिपल हेच होतं की शाळांच्या मधून दिलं जाणारं जे ज्ञान आहे ते पुस्तकाच्या बाहेर, बियॉन्ड द टेक्स्टबुक जायला पाहिजे, बियॉन्ड द 4 भिंतीच्या बाहेर जायला पाहिजे. हे अभ्यासक्रमात दिलेलं आहे. अभ्यासक्रमानं त्याच्या 5 प्रिन्सिपल मध्ये, बेसिक प्रिन्सिपल मध्ये उल्लेख केलेला आहे, परंतु तसं मात्र घडताना दिसत नाही. फक्त परत आपण येतो ते म्हणजे अभ्यासक्रमाच्या ऐवजी जी काही टेक्स्टबुक आपल्याला दिलेली आहेत, शाळांच्या मधून जे काही बोर्डानं किंवा यानं मान्य केलेली टेक्स्टबुक्स आहेत, क्रमिक पुस्तकं ज्याला आपण म्हणूया, त्या टेक्स्टबुकवरच पूर्ण भर दिला जातो. टेक्स्टबुक मधलं जे काही आहे ते परीक्षेला विचारलं जातं आणि त्या परीक्षेत लिहिल्यानंतर मार्क्स पडतात. हे समीकरण जे तयार झालेलं आहे ते समीकरण अत्यंत चुकीचं तयार झालेलं आहे. आणि त्यामुळे काय झालं, काही ठिकाणी तर असं आम्हाला जाणवतं, मी एज्युकेशन ऑफिसर म्हणून खूप दिवस काम केलेलं आहे, अनेक शाळांच्या मध्ये पाहिलेलं आहे की करिक्युलम काय आहे, सिलेबस काय आहे हेच बहुतेक लोकांना त्याची कल्पना नसते. त्यामुळे ते काय करतात, टेक्स्टबुक शिकवलं म्हणजे आपला अभ्यासक्रम संपला, इतकं लिमिटेशन त्याला आलेलं आहे. आणि त्यामुळे काय झालं की ही शिक्षण पद्धती अपडेट होणं हे निश्चितपणे गरजेचं आहे की करिक्युलम हा लोकांना माहिती असलं पाहिजे, त्याच्यानंतर सिलेबस माहिती असला पाहिजे आणि मग टेक्स्टबुक. कारण या करिक्युलम मध्ये खऱ्या अर्थानं त्या विषयाची उद्दिष्ट दिलेली आहे, त्या विषयाचे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत, कसं शिकवायचं ते सिलेबस मध्ये दिलेलं आहे, कृती कोणती दिलेली आहे ते दिलेलं आहे. या सगळ्या बाबी दुर्लक्षित झाल्या तर फक्त काही एकांगी असं टेक्स्टबुकवर आधारित शिक्षण दिलं जात आहे. मला याच्या बाबतीत एक अत्यंत चांगलं, आणि आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे की प्रॅक्टिकली जे असतं ते प्रॅक्टिकल ज्ञान फार कमी प्रमाणात दिलं जाते. आम्ही शाळांच्या मध्ये गेलो तर लॅबोरेटरी जी आहे त्या लॅबोरेटरीमध्ये अनेक ठिकाणी असं दिसतं की त्या लॅबोरेटरीमध्ये साहित्य कधीतरी न्यायचं, मुलांना काहीतरी दाखवायचं, जे प्रॅक्टिकलला केलेले असेल, प्रयोग निवडलेले असतील ते दाखवायचे आणि झालं. मग म्हणजे त्याचा फारसा उपयोग होतो असं वाटत नाही. आणि शिक्षकांना सुद्धा खरं म्हणजे काही वेळेला असं जाणवतं की प्रयोग दाखवण्यामध्ये, प्रत्येक हे करण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाहीये. आणि साहित्य नाही हा एक बाब, आणि त्यात पुन्हा असं इंटरेस्ट नसेल तर मग प्रयोग दाखवणं म्हणजे थेरॉटिकली काही सांगतात ते असं करा, तसं करा, तसं होईल, तसं होईल, त्याला काही अर्थ नाहीये. मला याच्यावरती तुम्हाला सांगतो की अत्यंत चांगलं उदाहरण आपल्या पुढे आहे की एक आंध्र प्रदेशमध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे आंध्र प्रदेशमध्ये, त्या जिल्ह्याचं कुट्टम नावाचा जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये एक अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे, ते शिक्षणाचं काम करते. रामजी राघवन नावाचे एक इसम आहे, त्या इसमांनी हे इन्स्टिट्यूट, हे फाउंडेशन तयार केलेलं आहे. हे फाउंडेशनचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की ते जवळजवळ 172 एकर मध्ये हे फाउंडेशनची पसार आहे, अनेक वेगवेगळे सेंटर्स त्याच्यामध्ये आहेत. ते फक्त त्या फाउंडेशन पुरतच मर्यादित शिक्षण देतात अशातला भाग नाहीये. तर याच्यामध्ये त्यांनी त्या फाउंडेशननं 200 मोबाईल लॅब तयार केलेले आहे. मोबाईल लॅब म्हणजे काही व्हेकल मध्ये अत्याधुनिक किंवा आधुनिक असे शास्त्र साहित्य, शास्त्राचे प्रयोगाचं नवीन तयार झालेलं साहित्य सगळं त्या मोबाईल व्हॅन मध्ये घालतात आणि ते व्हॅन गावोगावी, शेजारच्या गावोगावी फिरवतात. तिथल्या शाळातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ते प्रयोग दाखवतात आणि जे जातात ते एक्सपर्ट लोक जातात, सायन्स मधले असतील तर. 200 मोबाईल व्हॅन्स त्यांच्याकडे किंवा मोबाईल युनिट्स आहेत. काही ठिकाणी त्यांचं युनिट किंवा काही ठिकाणी बाईकवर जातात, बाईकवर जाऊन सुद्धा त्यांचं हे काम चाललेलं आहे.
काही ठिकाणी त्यांचे असे 170 सायन्स सेंटर्स त्यांनी आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये, आजूबाजूच्या गावांमध्ये सायन्स सेंटर्स उभारलेले आहेत. जवळजवळ 540 नाईट स्कूल्स किंवा नाईट स्कूल सेंटर्स उभारलेले आहेत. का तर ह्या विज्ञान लोकांना हे माहीत नाहीये, जे माहीत नाहीये ते माहिती करून देणं, अपडेट अशा गोष्टींच्या साह्यानं हे सेंटर्स त्याने उभारलेले आहेत. या संस्थेमध्ये जवळजवळ 14,000 इतके ट्रेन इन्स्ट्रक्टर्स काम करतायत. आणि वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे जवळजवळ 600 ते 650 विद्यार्थी डेली त्या परिसरामध्ये, त्या एज्युकेशन संस्थेमध्ये येऊन त्याला भेटी देत आहेत. आणि त्याचप्रमाणे जवळजवळ 7 स्टेट जे आहेत आपल्या इंडियामधल्या, त्या 7 स्टेट मधल्या अनेक शिक्षकांनी तिथं या संस्थेमध्ये जाऊन ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्या अशा पद्धतीनं जवळजवळ 10 मिलियन इतके विद्यार्थी तिथं अप्रोच झाले. जवळजवळ 2,50,000 इतक्या शिक्षकांनी एकूण ट्रेनिंग घेतलेले. आणि त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे ज्या वेळेला काही संस्थांनी पाहिलं त्यावेळेला ब्रिटन मधल्या टीचर्स लोकांचं एक डेलिगेशन जे आहे ते डेलिगेशन त्या अगस्त्य फाउंडेशन मध्ये आलं आणि त्यांनी हे कसं करतायत, काय काय करतायत याची माहिती घेतली. याच्यातच खरं म्हणजे हे त्यांचं जे सगळं यश आहे हे यश आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हळूहळू काय होतंय की अशा पद्धतीच्या काही इन्स्टिट्यूशन्स, काही फाउंडेशन्स जे आहेत त्या तयार होत आहेत, प्रॅक्टिकल बाबींच्याकडे लक्ष देत आहेत. आणि त्यामुळे आपण असं निश्चितपणे म्हणू शकू की आपल्याला फ्युचर जे आहे, फ्युचरमध्ये काही गोष्टी ज्या आहेत ज्या प्रॅक्टिकल आपल्याकडे आतापर्यंत नाही ते आपल्याकडे उपलब्ध होईल. शासनही आता त्या पद्धतीनं या फॅसिलिटीज उपलब्ध करून द्यायला लागलेले आहेत. धन्यवाद. अजून काय? Sir, as you said about exam oriented and textbook related, there are many students as well as parents who have one question in common, that in our traditional education system, we study such subjects that are not related to a real world or real life. Would you please tell us about this? Yeah. Definitely. I would like to tell this very important question is this. What happened generally, a man who is doing his duty in which field, and if that field is not related to his subject, which there is maybe only one subject or not at all what he studied. Suppose he is doing his MBA or his engineering. He has learned something, and for engineering he is doing engineering job and all these things. But for that, not only maths and science is sufficient. It's okay. For that job only it is okay. He should learn properly maths, science, and he should be a good engineer. It's okay. But at the same time, with the maths, science, he has to learn other subjects also. That means he has to learn languages, he has to learn history, geography, then all these things. He has to English and all these things he has to learn. Actually, he will be expert in engineering field, no problem. But at the same time, he should have different categories or different virtues which are necessary to be a successful man. Not only his job will make him successful, he will earn a lot, no problem. But we can't dare to say him a successful man if he has no etiquette with him, if he has no any ethics with him, if he is not cooperative, if he is not caring about the society, then can we call him as a successful man? No. Of course no. Because all these things, they become, or they built up his personality, and personality is important. And to be a good personality, he has to learn all these things, even though if he has to communicate with different people. So if they are not from this stage, now it is a global. Actually, we are living in a globe, and globe is so near. So you have to this is the global village, and you have to communicate with different people from different states, different nations, and all these things. So you have to know different languages, at least Hindi, English. These he should know. So if he is learning Hindi, English, Marathi,
as a sub-language. And if these things are not related to his engineering job, but still these things are very much necessary for his development as a human or his personality development. So all these things are actually needed. And so objective of the difference, suppose history, take it history. If he doesn't know anything from the history, how he can know that what is my duty as a civilization, or as a civic, or as a आपण ज्याला just we call it as a नागरिक म्हणूया आपण, civic. And if he is not doing all these things, then what is the use? How he can help to the country? How if he don't know any geography of our country, then he should not do, he don't actually understand the different things. He should not understand different climates, how the climates are affecting. And these things are also necessary. So we can't say that these subjects which he is learning in school are not related to his not his job or like that. This is what I would like to say. फेसबुकला आपल्याला बरेच जण परत नव्याने जॉईन झाले. त्याच्यात अक्षता हातखंबकर आहेत, संदेश कांबळे, योगेश नातू, शिल्पा देसाई, मकरंद दाभोळकर, आरती पाटील, नीता देवस्थळी, सुमित माने असे वेगवेगळे आहेत. आणि त्यांच्याकडून पण बरेचसे प्रश्न आलेत सर. तर त्यातला एक प्रश्न असा आहे, सीबीएसई बोर्ड शिक्षण पद्धती आणि आपल्या स्टेट बोर्ड शिक्षण पद्धती यांच्यात एक अदृश्य अशी स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेत पालकांचा गोंधळ होतोय. तर तुम्हाला यावर काही प्रकाश टाकायला आवडेल का, किंवा काही बोलायला आवडेल का? हो, नक्कीच आवडेल. मला काय होतंय की आपल्या काही पालक असतील, शिक्षक असतील, किंवा समाजातले काही विद्यार्थी असतील, यांच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर असत नाही. आणि त्या गोष्टी जर क्लिअर नसतील तर मग असे काहीतरी म्हणजे डिफरन्शिएट करण्याचे, तुलना करण्याचे, हे चांगलं ते चांगलं नाही, असं हे फरक करण्याचं, डिफरन्स करण्याचं एक वृत्ती तयार होते. आता खरं म्हणजे मी करिक्युलम डेव्हलप मध्ये काम केलेलं आहे 3 वर्ष. मी आफ्टर रिटायरमेंट सुद्धा मी 3 वर्ष SCRT जे आहे आपलं महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन संस्था, या संस्थेमध्ये करिक्युलम डेव्हलपमेंट जे आहे, म्हणजे प्रायमरी स्कूलचा 1 ते 8 पर्यंतचा जो करिक्युलम तयार झालेला आहे, हे 2012चा आता नवीन इम्प्लिमेंट आहे तर तो करण्यामध्ये मी म्हणजे माझा की रोल होता त्याच्यामध्ये. मी होतो, पार्टिसिपंट होतो. आम्ही दिल्लीला तिथं NCERT मध्ये सुद्धा गेलेलो होतो. त्यामुळं या करिक्युलम बाबतीत मला थोडंसं बऱ्यापैकी माहिती आहे. ते माहिती असं आहे की CBSE बोर्ड असेल, ICSE बोर्ड असेल, किंवा स्टेट बोर्ड असेल, वेगवेगळ्या स्टेटचे बोर्ड असतील, ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर या सगळ्या बोर्डना एक गोष्ट पाळावी लागते, आणि ती म्हणजे त्यांना त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम तयार करताना जो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा सर्व देशात मिळून तयार झालेला आहे, म्हणजे अभ्यासक्रम किंवा त्या स्टेटचा किंवा त्या बोर्डाचा अभ्यासक्रम तयार होण्याच्या पूर्वी एक नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार व्हावा लागतो. आणि हा फ्रेमवर्क नॅशनलच्या लेवलवर जर तयार झाला, NCERTनं त्याच्यात पार्टिसिपेट होतं, अनेक राज्यातल्या लोकांचा तिथं सहभाग घेतला जातो, अनेक विद्वान लोकांचा सहभाग घेतला जातो. जसं आपण 2005चा जर NCF 2005 जर पाहिला, म्हणजे आराखडा जर पाहिला आपण 2005चा नॅशनल आराखडा, तर त्याच्यामध्ये जवळजवळ देशातल्या अनेक तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनानं हा आराखडा तयार झालेला आहे. कृष्णमूर्ती म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली झालाय. तर तो आराखडा तयार करताना त्यांनी 24 वेगवेगळ्या प्रकारचे फोकस ग्रुप तयार केले होते, वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले होते. आणि असा आराखडा हा संपूर्ण राष्ट्राला योग्य काय आहे, त्याच्या दृष्टीने कोणत्या पद्धती, धोरण काय आहे, त्या धोरणाच्या अनुषंगानं हा आराखडा तयार झालेला होता. आणि मग त्या जो राष्ट्रीय आराखडा आहे त्याच्यातला 70% भाग जो आहे तो भाग प्रत्येक बोर्डानं त्याच्या सिलेबस तयार करताना घेणं हे कंपल्सरी आहे. 70%. आणि मग 30% जो भाग आहे ना, तो 30% भाग त्यांना स्वातंत्र्य दिलंय की वेगवेगळे स्टेट असतील तर या वेगवेगळ्या स्टेटच्या लोकल गरजा वेगळ्या असतात, त्या गरजाप्रमाणे काही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट करावा,
याच्यासाठी तो 30% भाग त्याच्यामध्ये येतो. त्यामुळं आपल्या लोकांना काय वाटतं की बाबा नाही ते सीबीएसईचा अभ्यासक्रम, आयसीएससीचा अभ्यासक्रम म्हणजे खूप तो फार स्टँडर्ड आहे आणि स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम त्याच्या तुलनेत कमी आहे. हा जो भाग येतो ना हा नाहीये. बहुतेक अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम हा बऱ्याचशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सारखा आहे. अभ्यासक्रम सारखा आहे, मग नेमका फरक कुठं पडतो आहे? अभ्यासक्रम सारखा आहे, फक्त नेमका जो फरक पडतो आहे तो इम्प्लिमेंटेशन ऑफ द करिक्युलम, इम्प्लिमेंटेशन ऑफ द सिलेबस, हे जे आहे ते ज्या पद्धतीनं जायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं त्याचं म्हणजे पर्क्युलेशन व्हायला पाहिजे शिक्षकांच्या पर्यंत, विद्यार्थ्यांच्या पर्यंत जायला पाहिजे, तिथं ते जाण्याच्या पद्धतीमध्ये मात्र फरक पडतो. आणि तो फरक पडल्यामुळे कदाचित हे नॅशनलचं किंवा हा जो सीबीएसईचा, आयसीएससीचा किंवा आपला स्टेट बोर्डाचा हा अभ्यासक्रम जो आहे त्याच्यामध्ये अशी तफावत आहे असं जाणवतं. वास्तविक बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये कोणतीही तफावत नाहीये, फार मोठी तफावत तर मुळीच नाही. कारण मी स्वतः आम्ही ज्या वेळेला हा आपल्या स्टेटचा प्राथमिकचा अभ्यासक्रम तयार केला, डेव्हलप केला, त्यावेळेला आम्ही एनसीआरटी मध्ये एक 8 दिवस एससीआरटीतले काही एक्सपर्ट्स मी स्वतः त्याच्यामध्ये इन्क्लूड होतो आणि आम्ही एनसीआरटी दिल्लीनं कसा आराखडा नॅशनल तयार केला त्याची माहिती घेतली, वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी बोललो आणि त्या डिपार्टमेंट बोलल्यानंतर आपल्या स्टेटचा जो आम्हाला सिलेबस तयार करायचा होता त्याच्यासाठी जे ग्रुप तयार केलेले होते त्या ग्रुप्स, एक्सपर्ट लोकांच्या ग्रुपला आम्ही मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे एनसीआरटीचे काही एक्सपर्ट्स आम्ही इथं बोलवले आणि त्यांनी त्याचे मार्गदर्शन करून हा जो सिलेबस किंवा हा जो करिक्युलम तयार केलेला आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की स्टेटचा करिक्युलम म्हणून तो कमी दर्जाचा किंवा सीबीएसईचा करिक्युलम म्हणजे तो जास्त मोठा किंवा जास्त खूप असं त्याच्यामध्ये फारसा फरक नाही. इम्प्लिमेंटिंग मेथड्स मध्ये किंवा इम्प्लिमेंटेशन मध्ये काही जर असेल तर तेवढाच फरक त्याच्यामध्ये पडतो. ओके सर, आपल्याला योगेश नातू म्हणून एक स्नेही आहेत आमचे, तर ते असं विचारू इच्छितात, म्हणजे त्यांचं एक म्हणणं आहे की शाळातून शिक्षण देताना प्रामाणिकपणा, निष्ठा, सेवाधर्म याची शिकवण पण दिली गेली पाहिजे. याच्या परीक्षा पण घेणं गरजेचं आहे. भ्रष्टाचार कमी होण्यासाठी याबद्दल विचार होणं गरजेचं आहे. नुसती अर्धा तास प्रार्थना किंवा प्रतिज्ञा म्हणून याबाबत काही शिक्षण मिळणार नाहीये. कारण हे जे आहे ते शाळांमध्ये असं विशेष करून शिकवलं जात नाही, किंवा हे जे शिस्त आणि अनुशासन आहे हे फक्त सैनिकी शाळांमधून शिकवलं जातं. तर याविषयी काय सांगाल जरा? हा जरा वेगळा विषय आहे. खरं म्हणजे आपण हे सगळे विषय जे आहेत ते याच्यामध्ये त्या आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये जो आपण इथिक्सचा भाग घेतलेला आहे, नैतिक शिक्षण, नैतिक शिक्षण मिळणं हे गरजेचं आहे. नैतिक शिक्षणामध्ये मग ह्या सगळ्या आपण ज्या उल्लेख केलेल्या ज्या सगळ्या बाबी आहेत त्या बाबी या नैतिक शिक्षणामध्ये येतात. आणि हे नैतिक शिक्षण देताना खरं म्हणजे अतिशय विचारपूर्वक हे शिक्षण नाही आहे ऍक्च्युअली. म्हणजे काही जसं आपण एखादा विषय शिकवतो त्या विषयाची आपण मग त्या पुस्तकामध्ये काय सांगितलंय किंवा त्या याच्यामध्ये काय सांगितलं हे शिकवतो, विषय शिकवतो. तसं नैतिक शिक्षण हे शिकवण्याची गोष्ट नाहीये, ती खरं म्हणजे अंगीकृत करण्याची गोष्ट आहे. अंगीकृत करण्याचा अर्थ असा की असे काही उपक्रम आपल्याला शाळांच्या मधून ठेवणं गरजेचं आहे की ज्या उपक्रमांच्या मधून विद्यार्थ्यांच्या मध्ये या इथिक्स किंवा जे काही आपण नीतिमूल्य म्हणतो त्या नीतिमूल्यांची वाढ होईल आणि नीतिमूल्याप्रमाणे ह्या विद्यार्थ्यांच्यावर तशा पद्धतीचे संस्कार होतील आणि तशा पद्धतीची इथिक्स असलेली, नीतिमूल्य असलेली अशी नवीन पिढी तयार होईल. आणि याचं उदाहरण अगदी साधे उदाहरण आपल्या लक्षात येतं की आम्ही असं बघतो आहोत की एखादा मुलगा आहे, प्रामाणिकपणे त्यानं समजा एखाद्याची वस्तू सापडलेली, ती वस्तू त्यानं प्रामाणिकपणे आणून दिलेली आहे. आणून दिल्यानंतर मग तो त्याचं कौतुक होणं हे गरजेचं आहे. त्याचं कौतुक झाल्यानंतर साहजिकच इन्स्पिरेशन इतरांनाही मिळतं. मग हा एक इथिक्सचा भाग झाला. त्याला काही सेपरेट असं नवीन त्या पद्धतीने शिकवायलाच पाहिजे असा भाग नाहीये. असे काही उपक्रम कळत न कळत की जे त्याच्या विद्यार्थ्याच्या मनावर संस्कार करतील, त्याची नित्यमूल्य किंवा नीतिमूल्यांची जोपासना करतील, अशा प्रकारची काही जी मूल्य आहेत ती मूल्य त्याच्या मनामध्ये आपोआपच रुजवली जातील. आणि तसा प्रयत्न जो आहे तो हा बऱ्याचशा शाळांच्या मधून होणं गरजेचं होते. आता उदाहरण तुम्हाला मध्ये काही काळ
नैतिक मूल्यांचा एक तास ठेवलेला होता. म्हणजे आता मी काय त्याला बराच काळ लोटलेला आहे की नीती प्रार्थनेच्या किंवा शाळा सुरू झाल्यानंतर पहिला अर्धा तास जो होता तो पहिला अर्धा तास नीतिमूल्याचं शिक्षण सगळ्या शाळांच्या मध्ये सुरू झालं. आता नीतिमूल्यांमध्ये एक महत्वाचा एक घटक असा आहे की पंक्च्युअलिटी, म्हणजे स्टुडंट शुड बी पंक्च्युअल. हे तो वेळ वक्तशीर असला पाहिजे. आता वक्तशीर असला पाहिजे ही संकल्पना किंवा हा घटक नीतिमूल्याचा वर्गामध्ये जाऊन आमचे शिक्षक जर शिकवायला लागले, हा बघा मुलांनो, या वक्तशीरपणामुळे असं होतं, वक्तशीरपणामुळे तसं, किंवा त्यामुळं त्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात, वक्तशीरपणामुळं तो समाजामध्ये चांगलं नाव लौकिक मिळतो, असं तुम्ही थिअरॉटिकली सांगायला लागला तर ते त्याला किंवा त्याचे प्रश्न त्याचे विचारून त्याची परीक्षा घ्यायला लागला तर हे नीतिमूल्य किंवा पंक्च्युअलिटी हे नीतिमूल्य त्या मुलाला कितपत त्याच्या मनात रुजलं जाईल याच्यामध्ये शंका आहे. पण त्याच्याऐवजी जर ते शिक्षक असतील किंवा हेडमास्टर असतील त्या शाळेचे, बरोबर शाळा जर 10:40 असते आणि इफ ही शुड प्रेझेंट इन द स्कूल राईट ॲट 10 o'clock, दररोज कधी खंड पडणार नाही, किती काही झालं, आकाश कोसळलं, पाऊस पडला, काही झालं तरी आमचे हेडमास्टर 10ला येणार म्हणजे येणार. दिस इज द पंक्च्युअलिटी. आणि हे उदाहरण ज्या वेळेला त्या मुलांच्या पुढे येतं त्यावेळेला ते नीतिमूल्य अंगीकारणं हे त्याला आपोआप त्याला स्वीकारलं जातं, त्याच्या मनाकडून स्वीकारलं जातं. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या अशा होऊ शकतात. सर, महत्वाचे 2 प्रश्न म्हणजे दोघींनी विचारलेत वेगवेगळ्या पद्धतीने, पण साधारण संदर्भ सारखाच आहे की पूर्वीच्या काळी शिक्षण पद्धतीत आपले जे 12 बलुतेदार म्हणजे साधारण सुतारकाम, लोहारकाम असं जे करणारे लोक आहेत तर तशा पद्धतीचं शिक्षण सुद्धा दिलं जायचं आणि आज आजच्या शिक्षण पद्धतीत ते नाहीये. तर त्याच्यामुळे बेरोजगारी वाढतीये कारण ते लोक मग आपले पारंपरिक व्यवसाय करणं किंवा त्याच्यासाठी प्रवृत्त व्हायचे की आपला पूर्वापार चाललेला व्यवसाय पुढे नेणं. तर तुम्हाला काय सांगता येईल त्याच्याबद्दल की आजच्या शिक्षण पद्धतीत ते इन्क्लूड करता येईल का किंवा हवं का, असावं का? कसं आहे की या गोष्टी खरं अत्यंत महत्वाच्या तर आहेतच की विद्यार्थ्यांना रोजगार किंवा जे आहे त्याची माहिती होणं किंवा लोकल जे आपण म्हणतो स्थानिक. नाहीतर काय होतं की आता अलीकडे आपण बेरोजगारांची संख्या जी वाढायला लागलेली आहे त्याचं कारण जर एक बघितलं आपण तर असं जाणवतं की हा ग्रामीण भागात जे काम शेती करणारे वगैरे जे आहेत ते शेतीपेक्षा आपल्या शहरामध्ये जाऊन कुठलं साधं वर्कर म्हणून लेबर म्हणून काही असलं तरी शहरी वातावरणाला तो आकर्षण ठरलेलं आहे आणि तिकडे जाऊन तो तिथं जातो, तिथं रोजगार मिळत नाही, मिळाला तरी तो अतिशय कसा तुटपुंजा वगैरे असतो, त्या बाबी येतात. त्यामुळं स्थानिक परिस्थितीमध्ये जे काही वेगवेगळे व्यवसाय आहेत त्या व्यवसाय जर डेव्हलप झाले आणि त्याला तिथल्या तिथं त्याच्या गावामध्ये जर त्याला त्या व्यवसायाच्या अनुषंगानं जर काम मिळालं तर ते निश्चितपणे त्याला यशस्वी बनायला मदत होईल. एक दुसरी गोष्ट सांगतो, मी सुद्धा एका खेड्यातून आलेलो आहे. माझं एका गावामध्ये छोटं शेत आहे आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटर बसवलेली आहे. आता एकदा काय झालं की मोटर बंद पडल्यानंतर अनेक वेळेला अनेक प्रॉब्लेम येतात. मोटर बंद पडते, मोटर बंद पडल्यानंतर ती दुरुस्त करण्यासाठी मला माझ्या गावापासून 10 किलोमीटर अंतर जे आहे तिथून तो माणूस जो फिटर किंवा जो मेकॅनिक असतो त्याला बोलवावं लागतं आणि मग तो मोटर म्हणजे हा करावाच लागतो. तिथले तिथं जर अशा पद्धतीचं जर आमच्या गावामध्ये जर काही मोटर मेकॅनिक दुरुस्त करणारा मिळाला तर निश्चितपणे त्याला, आणि आता सध्या अशा अनेक बाबी आहेत की त्याला निश्चितपणे चांगला व्यवसाय रोजगार उपलब्ध करून देऊ इच्छितात. आजच्या आतापर्यंतच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण जर बघितलं तर ते कार्यानुभव सारखे विषय होते पण परत तेच झालं. कार्यानुभव विषयासारखे आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले पण परत ते कार्यानुभव म्हणजे एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो, त्याला काही म्हणजे इतकं महत्व दिलं जात नाही. आणि किंवा शारीरिक शिक्षण असेल, चित्रकला असेल, कार्यानुभव असेल, मग कार्यानुभवाकडे जे दुर्लक्ष झालं, सगळं मेन फोकस इकडं जे बौद्धिक विषय आहेत त्यांच्याकडे सगळा फोकस आणि हे विषय म्हणजे सेकंडरी केलं ते केलं. मग त्या सरांना विचारायचं, सर तुमचा कार्यानुभवचा तास आहे ना, माझ्या गणिताचे पोर्शन मागे राहिला, मला 1 तास द्या तुमचा. व्हॉट इज दिस? म्हणजे याचा अर्थ काय होतोय की याचा अर्थ असं की हे कारण नसताना हे विषय तिथे ठेवले, असं होऊ शकत नाही. कारण आहे त्याला पण ते आम्ही त्याच्याकडे पाहण्याचा फोकस जो आहे तो फोकस आमचा बदललेला आहे, त्यामुळं तसं घडलं. आता तुम्हाला माहितीच आहे की नवीन एज्युकेशनल पॉलिसी
2020 हो हो 2020 ची नवीन एज्युकेशनल पॉलिसी येते आहे. या नवीन पॉलिसीमध्ये त्यांनी असं याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की बाबा स्थानिक, समजा उदाहरणार्थ 6वी ते 8वी पर्यंतचे जे क्लासेस आहेत, या 6वी ते 8वी पर्यंतच्या क्लासेसमध्ये त्या स्थानिक ठिकाणी जे काही मग सुतार असतील, कुंभार असतील, लोहार असतील किंवा इतर व्यवसाय करणारे बलुतेदार वगैरे जे असतील, या सगळ्यांना 10 दिवसाचं इंटर्नशिप ज्या सगळ्या मुलांना जे आहे त्या मुलांना या 10 दिवस त्यांना त्या सगळ्या लोकांच्या समवेत त्यांचे व्यवसाय शिकण्याची एक संधी उपलब्ध करून देण्याची बाब या पॉलिसीनं आणलेली आहे. त्यामुळे मला वाटतं असे जर व्यवसाय उपलब्ध झाले तर हे जे आहे ते निश्चितपणे बदल होऊ शकेल. नक्कीच सर. सर कॉलेजमधील आता आपण बघतो की ऍडमिशन आहे किंवा एकंदर स्पर्धात्मक युग पाहता जेवढे टक्के मिळवू तेवढे कमीच असतात. बऱ्याच वेळेला तर असं होतं की अपेक्षित टक्के मिळाले नाहीत किंवा हव्या त्या कॉलेज, मग अपेक्षित टक्के न मिळाल्यामुळे काय होतं की हव्या त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही आणि मग शैक्षणिक दिशा किंवा ज्याला जी स्ट्रीम हवी आहे त्याला थोडंसं हिरमुसलं होऊन ती स्ट्रीम बदलावी लागते. तर या एकंदर मार्कांच्या जीवघेण्या खेळाबद्दल काय सांगाल? आपण अगदी सुरुवातीचं ज्याच्यामध्ये मार्क्स का पडतात किंवा ते किती टक्के आणि त्या 100% 100पैकी 100 मार्क्स मिळवणारे 250-300 विद्यार्थी हे ज्या वेळेला आपण डोळ्यासमोर आणतो त्यावेळेला या स्पर्धा आहे असं म्हणायचं का, हा एक प्रश्न निर्माण की खरोखर मार्क या स्पर्धेसाठी मार्क्स हे गृहीत धरणं योग्य होईल का? कारण 100% 90-97 किंवा 90-80च्या टक्क्याच्या पुढे पडलेले 90% विद्यार्थी असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, आणि मार्कांची तर त्याची रेंज आहे ना ती तर फार कमी. 5% 4000 विद्यार्थी, त्या एखाद्या शाळेची स्ट्रेंथ किंवा ऍडमिशनची कॅपॅसिटी 100 आहे, 4000 मुलं आहेत, त्या सगळ्या 4000 मुलांना त्या शाळेमध्ये प्रवेश आहे, सगळ्यांचे मार्क्स तेवढे जवळजवळ थोडे 1-2 फरकाने तेवढे असं हो, त्यांना प्रत्येकाला प्रवेश देणे शक्य नाही. आणि मग असं जर आपल्याला हव्या त्या शाळेमध्ये जर स्पर्धा किंवा प्रवेश घ्यायचा असेल तर एक गोष्ट निश्चित आहे की तिथं स्पर्धेला सामोरं जावं लागेल. पण ती स्पर्धा केवळ मार्कांपुरती जर मर्यादित असेल तर गोंधळ निर्माण होतो. किंवा याला काही काही चांगल्या शाळांच्या कट ऑफ पॉईंट समजा एकाचा 95, एकाचा 97 असे कट ऑफ पॉईंट्स येतात. म्हणजे इथं तेच होतं, मग 97% कट ऑफ झाला की मग 96 आला की 96.5 आला, त्याला तिथं पाहिजे असते, मिळाला नाही, नर्वस होतो. हे सगळ्या बाबी होतात. मग याच्यासाठी खरं म्हणजे ऍडमिशनची प्रोसेस जी आहे त्या ऍडमिशनच्या पद्धतीमध्ये किंवा प्रवेश पद्धती जी आहे त्या प्रवेश पद्धतीमध्ये काहीतरी बदल अपेक्षित आहे. आता काय बदल हे लगेच मी एका मिनिटात सांगू शकणार की असं असं करा म्हणजे लगेच हे केलं की हे होईल असं नाहीये. इनपुट दिलं की लगेच असं होऊ शकत नाही. पण या प्रवेश पद्धतीमध्ये बदल करायचा असेल, सगळ्या बाबी विचारात कशा घ्यायच्या, मग याच्यासाठी सुद्धा एक असा टास्क फोर्स जो आहे तो टास्क फोर्स नियुक्त करावा लागेल. तो टास्क फोर्स किंवा कार्यगट गट जो आहे तो कार्यगट जर निर्माण झाला तर तो अनेक गोष्टींच्या, आपल्याकडे कसं होतं की या वेगवेगळे जे इश्यूज आहेत ते इश्यूज निर्माण झालेले आहेत, पण आम्ही जागे कधी होतो की ज्या वेळेला त्या इश्यूज निर्माण झाला की मग आम्ही पळापळी करतो, अरे हे असं व्हायला पाहिजे, आता काय करायचं. मग आयत्या वेळेला काहीतरी आपण उपाययोजना सुचवतो आणि ती उपयोगी पडत नाही. असं न होता भविष्यामध्ये आपल्या एज्युकेशन किंवा आपल्याला कोणकोणत्या इश्यूजना, कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागणार आहे याचा अगोदरच विचार, जसं डिझास्टर मॅनेजमेंट सारख्या ज्या बाबी असतात की पुढं जर असं घडलं तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करावी हे अगोदर ठरवतात, त्याचं मॉक ड्रिल घेतात आणि मग खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग होतो. आपल्याला माहिती आहे की चक्रीवादळ इतकी मोठमोठी आली पण आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंटची व्यवस्था इतकी सुंदर असल्यामुळं ते आपण त्याला अतिशय यशस्वीपणे आपण सामोरे गेलेलो आहोत. अशा पद्धतीनं डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेलो की या जे इश्यूज आहेत एज्युकेशनमध्ये, मग केवळ प्रवेशाचंच असेल असं नाही आहे, पण जे इश्यूज असे निर्माण होतात, ज्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न
आहेत हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि हे ऍक्सेप्ट करून ते प्रश्न निर्माण होण्याच्या अगोदर पासूनच त्याच्यावर काम करायला सुरुवात केली पाहिजे. त्याच्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील याचा विचार केला पाहिजे. एक्सपर्टची मतं घेतली पाहिजे. अशा सगळ्यांचं मिळून जर आपण केलं तर मला वाटतं याच्यामध्ये बराचसा फरक पडत जाईल. सर फेसबुकला आपल्याला बरेचसे जण परत जॉईन झाले, तर त्याच्यातून परत अजून एक वेगळा प्रश्न आलाय. संदेश कांबळे म्हणून विचारतायत, हे स्वतः शिक्षक आहेत, हेडमास्टर आहेत ग्रामीण भागातले. तर त्यांचा प्रश्न आहे, शैक्षणिक धोरण जेव्हा ठरवत असतात तेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थी किंवा तिथले प्रॉब्लेम्स केंद्रस्थानी न धरता एसीत बसून ते ठरवलं जातं, तर म्हणजे असा जो आरोप होतोय, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? हा, नक्कीच सांगेल मी. मला सांगायला नक्कीच आवडेल. मग ते आपल्याला सांगितलं की काही वेळेला असं होतं की लोकांना पूर्ण त्या प्रक्रियेची काही वेळेला माहिती असत नाही आणि त्यामुळे मग काही काही गोष्टी ज्या असतात त्याच्यातून गैरसमज निर्माण होत असतात. हा मला वाटतं एक तशाच पद्धतीचा एक भाग आहे की करिक्युलम तयार करताना, आता तुम्हाला सांगितलं की मी त्या करिक्युलम तयार करण्यामध्ये एक घटक होतो. आम्ही करिक्युलम तयार करणारी महाराष्ट्र राज्याची जी एक टीम तयार केलेली होती, प्रत्येक विषयाची टीम तयार करत असताना त्याच्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग होता आहे मी तुम्हाला सांगतो. आता समजा सायन्सची आम्हाला एक टीम तयार केली की तुम्ही सायन्स विषयाचा करिक्युलम तयार करायचा आहे, तो NCF वर आधारलेला असेल. मग आम्ही टीम तयार करताना काय केलेलं आहे की सायन्स विषयातले प्राथमिक शाळेमध्ये 1ली ते 7वी असेल, 1ली ते 5वीला शिकवणारे ग्रामीण भागातले प्राथमिक शिक्षक, त्याच्यानंतर माध्यमिक शाळेमध्ये मग शहरी भागातलं असेल किंवा ग्रामीण भागातलं असेल, ग्रामीण भागात शिकवणाऱ्या माध्यमिक शाळेतला माध्यमिक शिक्षक, 2 माध्यमिक शिक्षक, 2 प्राथमिक शिक्षक, 1 ज्युनियर कॉलेजचे शिक्षक, 1 सिनियर कॉलेजचे प्राध्यापक, 1 युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, 1 स्वयंसेवी संस्था ज्या एज्युकेशन फील्डमध्ये काम करतात त्यांचा प्रतिनिधी, BEd कॉलेजचे शिक्षक त्यांचा प्रतिनिधी, असे एक्सपर्ट्स मिळून त्यांची टीम, एक जिन्सी टीम तयार केली. आणि ती टीम तयार केल्यामुळं नक्की काय होतं, असं ज्या वेळेला सगळ्या फील्डमध्ये, मग याच्यामध्ये ग्रामीण क्षेत्रातले प्रायमरी टीचर्स आले, ग्रामीण भागातले सेकंडरी टीचर्स आले, हायर लेवलवर काम करणारे युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक सुद्धा त्याच्यामध्ये आले, त्या ग्रुपमध्ये ते गाईड करतात. तर ज्या वेळेला करिक्युलमचा एखादा मुद्दा डिस्कस होत असेल त्यावेळेला युनिव्हर्सिटीचे जर प्राध्यापक असतील तर त्यांचं थोडंसं ब्रॉड व्हिजन असतं. ते म्हणतात आपल्याला असं तयार पाहिजे, असं विद्यार्थी या विषयातून त्याला एवढं गोष्टी यायला पाहिजेत. त्या गोष्टींचं त्यांनी मांडल्यानंतर मग BEd कॉलेज मधला किंवा ट्रेनिंग कॉलेज मधला जर शिक्षक असेल त्या ग्रुप मधला, तो म्हणेल अहो सर हे असं करताना आपल्याला त्याला टीचिंग करताना अशी अडचण येईल, मग आपल्याला काय बदल केला पाहिजे हे तो सुचवेल. प्राथमिक शाळेतला शिक्षक म्हणेल अहो तुम्ही हे सांगितलं पण आता हे आपण प्राथमिक शाळेत ग्रामीण भागामध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं, तर ग्रामीण भागामध्ये इम्प्लिमेंट करताना तो व्हिजन तेच आहे, पण ते व्हिजन किंवा त्या विषयाचं उद्दिष्ट ग्रामीण शाळेमध्ये जर इम्प्लिमेंट करायचं झालं तर त्याच्यावर काय उपाययोजना करावी, हे उपाययोजना तो प्राथमिक शिक्षक त्यानं सांगितलेले आहे की सर आपल्याला असं करता येणार नाही, त्याच्या मुलांना हे समजणार नाही, आपण असे बदल जर केले तर ते त्यांना समजतील, हे प्राथमिक माध्यमिक शिक्षक सांगू शकतील. त्याच्यानंतर स्वयंसेवी संस्थातला जो प्रतिनिधी आहे तो म्हणेल मी अनेक ठिकाणी अनेक शाळांच्या बरोबर शहरी ग्रामीण भागातल्या विशेषतः ग्रामीण भागातल्या शाळांच्या बरोबर शिक्षकांच्या बरोबर काम केलेलं आहे, मला नक्की माहिती काय काय इश्यूज आहेत तिथं, तर हे जर आपण इम्प्लिमेंट करायला लागले तर हे इश्यूज येतील, मग ह्याच्यासाठी आपण काय करावं लागेल हे तो सुचवेल. म्हणजे अशा प्रकारानं वेगवेगळ्या फील्ड मधल्या लोक हे त्या गटामध्ये एकत्र येतात, त्या गटामध्ये डिस्कशन होतं आणि हे डिस्कशन झाल्यानंतर त्या विषयाचा एखादा मुद्दा निश्चितपणे फिक्स होतो आणि त्याच्यावरून मग हा अभ्यासक्रम असा डेव्हलप होत जातो आणि तो पूर्ण होतो असं मला वाटतं. त्यामुळं ग्रामीण भागाला जो अभ्यासक्रम आपण म्हणतो आहोत, फक्त त्यात पुन्हा एक गोष्ट येते की तो इम्प्लिमेंट करायचा, त्याच्या पद्धती ज्या आहेत त्याच्यामध्ये फरक पडत जातो. So the serious issues that the Indian education system is facing. Just I can't hear proper. मला थोडं हा. Sir, am I audible now? हा. Yeah.
the serious issue that the education sector is facing is that although we live in the same country and we always talk about equality, but we can see inequality everywhere. For example, now only we had one Facebook question also on CBSE and state Yes, syllabus. sorry. Just a minute. I can't hear just properly. Just let me. Am I audible now? Yes. Okay. Yeah. So we had one example every question of CBSE board and state syllabus. Yeah. So why can't we have one syllabus for the entire country, and that also would be a standardized, revised version of everything, which brings one young generation up front with creativity as well as courage. What is your opinion on it? I think that I have already discussed this thing that regarding the state board curriculum and SC CBSE state board. I have discussed and I have told my opinions regarding that. So what exactly I don't understand exactly. Maybe I don't understand your question exactly. Then why can't we have one single syllabus for the entire country? Because what happens, there is one, I have already told that each and every board, state board may be different state, Karnataka state board may be Maharashtra state board, so UP state board, and all these different Haryana state boards, all state boards, they, as well as CBSE, they have common framework to develop a syllabus. Yes, that common framework is called as the National Curriculum Framework, and it is obligatory to them that they should involve 70% of the curriculum, 70% of the all these things which has been already discussed in NCF, National Curriculum Framework, should be included in their syllabus. So there will be not much more, and 30% is that we have actually, if we implement one syllabus, 100% syllabus at the state level or national level, then what will happen? Then there will no any opportunity for the local things to learn, which are very important. Suppose in Maharashtra, there is some differentiation between some maybe climate, maybe in some different crops, maybe or industries, maybe there are a lot of differences in each and every state. So they have to include these things, which are their local things, in their syllabus, and that it up to the 30%. So it is just like all the syllabus is equal, I think so. सर, केंद्रीय मंत्रिमंडळानं नवीन शैक्षणिक धोरण लागू केलंय नव्यानेच आता. तर ह्या धोरणामुळे मुलांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल होणार आहेत. तर या नवीन धोरणामुळे म्हणजेच 5-3-3-4 या सिस्टीम मध्ये जो नवीन अभ्यासक्रम येतोय, तर त्याचा सुयोग्य किंवा सकारात्मक उपयोग कशा पद्धतीने होईल पुढच्या पिढीला, त्याच्याबद्दल थोडंसं काय सांगाल? तर आता हे नवीन पॉलिसीमध्ये त्यांनी हे 4 मुद्दे दिलेले आहेत. एक तर म्हणजे पहिला 5 वर्षाचा जो आहे तो म्हणजे ज्याला फंडामेंटल आपण म्हणतो, पायाभूत कोर्स, हा 5 वर्षाचा आहे. याच्यामध्ये 3 वर्ष हे बालवाडी किंवा अंगणवाडीचे आहेत आणि प्राथमिक शाळेत पहिली आणि दुसरी जे आहेत ते प्राथमिकचे वर्ग, असे मिळून 5 वर्ष जो आहे तो 5 वर्षाचा पहिला जो स्ट्रक्चर आहे ते म्हणजे त्याला आपण फंडामेंटल किंवा पूर्व प्राथमिक असं म्हणूया, फंडामेंटल पायाभूत म्हणूया आपण. तर ते पायाभूतचा हा पहिला स्ट्रक्चर आहे. तर या स्ट्रक्चरमध्ये काय झालेलं आहे की मुलाची शिकण्याची तयारी, म्हणजे आता इथं आपण जर पाहिलं तर हा मुलगा 3 वर्षापासून ते 8 वर्षापर्यंत या गटामध्ये, पायाभूत गटामध्ये. बरोबर. त्यामुळं या पायाभूत गटामध्ये अंगणवाडी असेल, बालवाडी असेल किंवा बालवाटिका असा एक नवीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला भाग असेल, तर हे 3 वर्ष जे आहेत ते आधी पहिली आणि दुसरीचे, हे सगळं याच्यामध्ये त्याला मल्टी लेवल त्याच्यामध्ये त्याला त्याची तयारी करून घेण्यासाठी पायाभूत तयारी,
मग त्याच्यामध्ये शिक्षणाची त्याला आवड कशी निर्माण होईल, तर त्याच्यामध्ये काही जर मल्टी लेवल प्ले असतील तर मल्टी लेवल प्ले, वेगवेगळ्या प्रकारची कोडी म्हणजे आनंद देणारी अशी चित्र कोडी असतील, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एबीएल सारखे जे म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे आहे की ज्याच्यामध्ये खूप त्यांना इंटरेस्ट असतो किंवा त्यांना ते शिकण्याची आवड निर्माण होते, तर एबीएल किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सारखा भाग जो आहे तो भाग त्याच्यामध्ये त्यांनी या पहिल्या या सेक्टरमध्ये किंवा पहिल्या पायाभूत किंवा ज्याला आपण फाउंडेशनल भाग म्हणतो त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे या पॉलिसी मधला त्याला प्रिपरेटरी आपण म्हणतो आहोत, पूर्वतयारी. पूर्वतयारी म्हणजे याच्यामध्ये 3 वर्ष धरलेली आहेत. 3 वर्ष म्हणजे इयत्ता 3री पासून ते 5वी पर्यंत, 3री 4थी 5वी हा जो एक गट आहे तो गट या प्रिपरेटरी मध्ये किंवा पूर्वतयारीमध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि याच्यामध्ये याचं महत्वाचं जो भाग आहे त्याचं महत्वाचं म्हणजे तिथं मुलं काय करतील तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अशा शंका येतील. मग त्या शंकांचं संशोधन किंवा त्या शंका ज्या आहेत त्या त्यांनी स्वतः कशा डिस्कवर करतील, त्या वेगवेगळ्या आनंददायी पद्धतीने कशा डिस्कवर करतील, त्यांच्या क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो किंवा त्यांच्या कार्यक्षमता ज्याला आपण म्हणतो, उपक्रमशीलता आपण ज्याला म्हणूया, त्या उपक्रमशीलतेला कसा वाव मिळेल, त्याच्यानंतर मग ते इंटरॅक्टिव्ह कसे होतील, एकमेकाशी कसे बोलून त्याच्याशी भाग घेतील आणि इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं क्लास लर्निंग होईल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शंका शिक्षकांना विचारतील, विद्यार्थ्यांना विचारतील आणि अशा पद्धतीनं या 8 ते 11 वयोगटचा जो आहे तो वयोगट हा या पूर्व प्राथमिक किंवा प्रिपरेटरी मध्ये समाविष्ट केलेला आहे. तिसरा भाग जो आहे ज्याला मिडल म्हटलेला आहे, मिडल कोर्स, याच्यामध्ये 3 वर्षाचाच हा भाग आहे. त्याच्यामध्ये 6वी ते 8वी, 6वी 7वी 8वी हा मिडलचा भाग आहे. मग याच्यामध्ये पूर्ण आपण त्याला उच्च प्राथमिक म्हणूया किंवा याच्यामध्ये हा या कार्यानुभव सारखा विषय याच्यामध्ये ऍड केलेला आहे. महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला सांगता येईल की ज्या वेळेला तो या 3ऱ्या टप्प्यामध्ये येईल त्यावेळेला तिथं कार्यानुभव म्हणजे मगाशी आपण जो एका उल्लेख केलेला आहे की ग्रामीण भागामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणारे लोक आहेत त्या वेगवेगळ्या व्यवसाय काम असेल, गवंडी काम असेल किंवा ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या मदतीनं त्याला कार्याचं शिक्षण दिलं जाईल, कार्यानुभव त्याच्यामध्ये घेतला जाईल. आणि त्याचप्रमाणे सायन्स, मॅथ्स यासारख्या आर्ट्स, सोशल सायन्स, ह्युमॅनिटी यासारख्या विषय जे आहेत त्या विषयांचे त्याच्यामध्ये या मध्यम किंवा 3ऱ्या टप्प्यामध्ये उपयोग केलेला आहे. आणि शेवटचा जो टप्पा आहे ज्याला सेकंडरी असं म्हटलेलं आहे, सेकंडरी टप्पा, तर याच्यामध्ये हा 4 वर्षाचा आहे. 4 वर्षाचा म्हणजे 9वी ते 12वी, 9वी 10वी 11वी आणि 12वी असा मिळून हा 4था सेकंडरीचा टप्पा आहे. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, या टप्प्यामध्ये अनेक विषयांचं त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. जवळ अनेक प्रकारचे विषय तिथे घेतलेले आहेत आणि या विषयांच्या पैकी त्या विद्यार्थ्याला ज्या प्रकारच्या विषयामध्ये गती असेल, ज्या विषयांच्या मध्ये त्याला आवड असेल, जे विषय किंवा ज्या व्यवसायामध्ये असतील, व्यवसायाभिमुख आहेत, त्या व्यवसायाभिमुख विषयामध्ये त्याला जर काही शिकायचं असेल त्याला त्या पद्धतीनं त्याला हे चॉईस करण्याची मुभा जी आहे तिथं या टप्प्यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं खरं म्हणजे इथं व्यवसायाभिमुख आपल्याला स्किल बेस ज्याला आपण म्हणतो आहोत, व्यवसाय कौशल्य, अशी व्यवसाय कौशल्य निर्माण होण्याची ही पायरी आहे. आणि अशा पद्धतीनं या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्या प्रमाणात मग या नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही बाब आहेत किंवा ज्या काही बाबी आहेत त्या बाबी याच्यामध्ये आपल्याला म्हणजे इम्प्लिमेंट होताना पाहायला मिळतील. कारण त्याच्या अनुषंगाने आता ही पॉलिसी डिक्लेअर झाली, 2020ची न्यू एज्युकेशनल पॉलिसी 2020 ही डिक्लेअर झाली, केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली. आता ही याच्यामध्ये जे काही प्रिन्सिपल्स आहेत या पॉलिसीमध्ये जे काही त्यांनी व्हिजन ठेवलेले आहे, या सगळ्यांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांच्यावर स्टडी करिक्युलम तयार केला जाईल. मग अशी मी जे सांगितलं नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार केलं, म्हणजे त्याला अनेक एक्सपर्ट लोक येतील, करिक्युलम फ्रेमवर्क तयार करतील आणि मग करिक्युलम फ्रेमवर्क तयार झाल्यानंतर मग त्या फ्रेमवर्क मध्ये या ज्या पॉलिसी आहेत
त्या पॉलिसीमध्ये जे मुद्दे प्रिन्सिपल्स असतील, विजन असतील किंवा गोल्स असतील, हे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट केले जाईल आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल. टीचर्स ट्रेनिंगचाही भाग त्याच्यामध्ये घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे नवीन पॉलिसी मधल्या या बाबी ज्या आहेत त्या बाबी आपल्याला निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम होऊ शकेल, होईल. कारण हे सगळं इट डिपेंड्स हाऊ, म्हणजे आपण सगळ्या बाबी कशा घेतो आहोत त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. शिक्षकांची मानसिकता बदलेल. मानसिकता बदलल्यानंतर आता फाउंडेशनल म्हटलं, पहिली, दुसरी आणि बालवाडीचं जे काही एकत्रित केलेलं आहे ती चांगली गोष्ट आहे. कारण फारसा फरक नाहीये, त्यांच्या एज ग्रुपमध्ये थोडा बहुत फरक आहे, पण फारसा फरक त्याच्यामध्ये पडलेला नाही. त्यामुळं या बाबी ज्या आहेत त्या बाबी निश्चितपणे यशस्वी होतील असं निश्चितपणे वाटतं. तर तुम्ही आत्ताच जसं बोललात की नवीन शैक्षणिक धोरणामुळे काही सुधारणा होतील, नक्की होतील. त्या अनुषंगाने अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो. सहसा असं बघितलं जातं की किंवा बघण्यात येतं की पाश्चात्य देशांमध्ये 16व्या 17व्या वर्षीच मुलगा किंवा मुलगी त्यांचं शिक्षण संपवून जॉब किंवा एकंदर त्यांचा जो काही चरितार्थ असतो तो सुरू करतात. मग ती ओबामाची मुलगी का असे ना, तिच्यासाठी काही वेगळा निकष नाहीये. त्याउलट आपल्याकडे जवळजवळ 60 ते 70% तरुणाई त्यांचं शिक्षण 22व्या किंवा 23व्या वर्षी पूर्ण करतात आणि त्यानंतर मग नोकरी किंवा इतर काही. मग हे जे आता नवीन धोरण राबवलं आहे त्यानुसार यात काही सुधारणा होईल का? आपलं यावर काय मत आहे? कसं आहे, खरं म्हणजे आतापर्यंत आपण जर बघितलं, ही वस्तुस्थिती आहे की आपल्याकडं मुलगा ग्रॅज्युएट होतो, तर ग्रॅज्युएट होत असताना त्याला फारसं काही म्हणजे आर्थिकच्या बाबीकडे लक्ष द्यावं लागत नाही किंवा त्याला काही रोजगार वगैरे उपलब्ध व्हायलाच पाहिजे असं काही वाटत नाही. तो आपला शिकत राहतो. त्याचप्रमाणे मग ते त्याचे आई वडील पालक त्याला पैसे पुरवत राहतात. त्यांना असं वाटतं की आपला मुलगा ग्रॅज्युएट झाला की त्याला चांगली नोकरी मिळेल किंवा तो इंजिनियर झाला तर त्याला चांगली नोकरी मिळेल. या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पालकांची अपेक्षा असते. त्यामुळे ते म्हणतात बाबा तो शिकू दे, शिकण्यासाठी जो खर्च होईल तो खर्च तो पालक आपला निमूटपणे सहन करत असतो. खरं म्हणजे आपली ही ट्रॅडिशन आहे किंवा एक ठेवण आहे आपलं समाज रचना म्हणून. आपण समाज रचनेतला तो एक भाग आहे. पाश्चात्य देशामध्ये तशा प्रकारची समाज रचना आहे की तिथं जास्तीत जास्त हा मुलगा इंडिपेंडंट कसा होईल, दुसऱ्यावर अवलंबून कसा राहणार नाही, याच्याकडं त्यांचा कल आहे किंवा तशा पद्धतीची रचना आहे. त्यामुळं ते त्याला जिथं गरज आहे तेवढ्या पुरतीच त्याला मदत करतात आणि नंतर मग त्याचं स्वतःचं स्वावलंबी जीवन त्याला कसं जगता येईल याच्याकडे त्यांचं कल आहे. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आता नवीन तुम्हाला सांगितलं की इथं व्यवसायाभिमुख शिक्षण जे आहे त्याला का खूप महत्व देण्यात आलेलं आहे या नवीन पॉलिसीमध्ये सुद्धा, की त्याला त्यामुळं त्याला माध्यमिक लेवल पर्यंत म्हणजे 12वी पर्यंत आपण म्हणूया, 12वी पर्यंत त्याला असे काही विषय निवडता येतील की त्याला तो ज्या ठिकाणी शिक्षण घेतो आहे, ज्या ठिकाणी राहतो आहे त्या ठिकाणी त्यानं जे व्यवसाय कौशल्य त्याला पाहिजे आहे ते व्यवसाय कौशल्य कुठल्या विषयामध्ये किंवा कुठल्या भागामध्ये व्यवसायामध्ये पाहिजे ते कौशल्य मिळवण्याची संधी त्याला या 9 ते 12व्या गटामध्ये मिळते आहे. आणि त्या पद्धतीनं जर त्याला तिथं संधी मिळाली तर मला वाटतं त्याला पुढचं शिक्षण जरी करायचं असेल तरी या मिडल स्टेजमध्ये त्याने जे काही व्यवसाय कौशल्य प्राप्त केलेलं आहे त्या व्यवसाय कौशल्याच्या अनुषंगानं त्याला त्याचे व्यवसाय त्याला उपलब्ध करून मिळतील. त्याला व्यवसाय तो त्याच्या शिक्षणासाठी आवश्यक जे अर्थ किंवा अर्थार्जन आहे तर अर्थार्जनही तो करू शकेल. आणि मला वाटतं की त्या पद्धतीनं जसं आता आपण बघतो आहोत की 16व्या वर्षी तो मुलगा सेल्फ सफिशियंट बनवण्याच्या मागे लागतो आहे, तशी पद्धत आपल्याकडं या शिक्षण प्रणाली किंवा या पॉलिसी मधून सुद्धा यायला हरकत नाही असं वाटतंय. बघूया आता काय काय होतंय ते. सर, फेसबुकवर आपल्या बरोबर अजून बरेचसे जण जोडलेले आहेत. त्याच्यात नीता देवस्थळी, योगिनी सावंत आहे, किरण भोसले आहेत, संदेश आकरे आहेत. तर त्यांच्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहेच. पण त्याच्यात संदेश आकरे असं विचारतायत की संकटात असणारे डिप्लोमा म्हणजे तांत्रिक वर्ग पुनर्जीवित करण्यासाठी काही उपाययोजना चालू आहेत का, म्हणजे 10वी नंतरचे तांत्रिक शिक्षण.
कसं आहे की आता एक गोष्ट लक्षात आलेली आहे. काय झालं की त्याचं प्रत्येक फील्डमध्ये ज्या फील्डला जास्त मागणी असते त्या फील्डमध्ये सगळीकडे फ्लो सुरू होतो. काही दिवसानंतर तिथे इतकं सॅच्युरेशन होतं की मग त्या सॅच्युरेशनमुळं त्या क्षेत्रातले जे जॉब असतात ते जॉब उपलब्ध होत नाही आणि मग परत बेकारीचं प्रमाण हे वाढतं. आता अलीकडे जर आपण पाहिलं तर हे डिप्लोमाचे कोर्सेस असतील, इंजिनिअरिंगचे कोर्सेस असतील, तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला असं जाणवतं की पूर्वी ज्या एका उद्देश आपल्याकडे पूर्वी एक साधारण 30-40 वर्षापूर्वी जर पाहिलं तर आपलं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल किंवा डिजिटल डेव्हलपमेंट असेल ते फार कमी प्रमाणात. त्यामुळं तिथं त्यावेळेला आपल्याला या टेक्निकल लोकांची मग त्या म्हणजे तांत्रिक तांत्रिक पदविका असतील किंवा तांत्रिक पदवी घेणारे इंजिनियर असतील या सगळ्यांची खूप मोठ्या प्रमाणात गरज होती. त्याच्यानंतर परत कम्प्युटरचं युग आलं. कम्प्युटरच्या अनेक ठिकठिकाणी सुरू झाल्या. खूप मोठ्या प्रमाणामध्ये कम्प्युटरमध्ये लोकांना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कम्प्युटर यायला लागले. त्यामुळं अनेक नोकऱ्या उपलब्ध झाल्या. सगळीकडे तिथं प्रत्येक जण कम्प्युटर सेक्टर, कम्प्युटर इंजिनियर. असं करता करता सॅच्युरेशन होतच चाललेलं आहे कुठल्याही एका क्षेत्रामध्ये. आणि ते सॅच्युरेशन झाल्यानंतर काही दिवसानंतर मग असा प्रश्न येतो की ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे काही आपण उभं केलेलं आहे ते उभं करण्यामध्ये तिथं प्रवेश मग लोकांचं एकाएकी मग त्याच्यात एक बदल होतो. अरे इकडे काहीच उपयोग नाही, नोकऱ्या मिळणार काय मिळणार. आता इतके आपण समजा इंजिनियर झालो तरी कुठं जरी आपण कुठल्या तरी साध्या ह्याच्यात काम करतो आहोत. ITI वाल्याला जेवढं पगार त्याच्यापेक्षा कमी पगारात आपण काम करतो आहोत. टेक्निकलच्या किंवा डिप्लोमा इंजिनियर वाल्यांचं सुद्धा तीच पद्धत होती. म्हणजे तसं सॅच्युरेशन झाल्यामुळे असे काही प्रॉब्लेम निर्माण होतात आणि ते प्रॉब्लेम निर्माण झाले की मग या तंत्र शिक्षण देणाऱ्या डिप्लोमा असतील, पदविका कॉलेजेस असतील, तर त्यांच्यावर साहजिकच परिणाम होतोय. आणि हे अपरिहार्य आहे, हे होत राहणार आहे. कारण प्रवृत्ती जी आहे, मानसिकता जी लोकांची आहे ती तशी होत जाते. आर्थिक गोष्टींच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत किंवा याच्यातून आपल्याला आर्थिक उत्पादन किती मिळेल, आपल्याला आपल्या पोटा पाण्यापुरतं व्यवसाय मिळेल का नाही, जॉब मिळेल की नाही, अशा पद्धतीनं. तर म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये होत आहे. त्या मानानं जर खरं ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये मात्र ॲग्रिकल्चर कॉलेजेस किंवा डिप्लोमा जे आहेत ते खरं वाढायला पाहिजे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही आमचा देश शेतीप्रधान म्हणतो. मग शेतीप्रधान देशामध्ये तांत्रिक विद्यालय किंवा तांत्रिक अध्यापक विद्यालय किंवा इंजिनिअरिंग कॉलेजपेक्षा शेतीविषयी ज्ञान देणारे कॉलेजेस जे आहेत, युनिव्हर्सिटी जे आहेत, त्या खरं म्हणजे अधिक प्रमाणात निघणं गरजेचं आहे. त्या तितक्या प्रमाणात निघालेल्या आहेत असं काही वाटत नाही. त्यामुळं हे असं होणं गरजेचं आहे. त्याला इलाज नाही. सर अजून एक फेसबुकवर आमचे स्नेही आमची मैत्रीण आहे वर्षा संसारे मिरकर म्हणून. तर त्यांनी एक प्रश्न विचारलाय की शिक्षण धोरणात राज्य सरकारला वेगळे निर्णय घेण्याचे अधिकार असावे का, म्हणजे प्रत्येक राज्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक स्तरानुसार. ऍक्च्युअली आहेतच. म्हणजे कसं झालं की प्रत्येक राज्याला आपापले जे काही सांस्कृतिक त्यांच्या ज्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये किंवा यांच्यामध्ये सांस्कृतिक परंपरा ज्या आहेत त्या परंपरा, सामाजिक परंपरा, सामाजिक रूढी या काहींचं त्या करिक्युलम मध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होणं हे आवश्यक आहे असं मलाही वाटतं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मगाशी सांगितलं की जरी राष्ट्रीय स्तरावरचे 70% भाग असला तरी 30% जो त्याच्यात इन्क्लूड करायचा भाग आहे स्टेटचा, तो 30% भाग तेवढ्यासाठी ठेवलेला आहे की जेणेकरून त्यांना त्यांच्या सांस्कृतिक वारसा जपता येईल, त्या स्टेटला त्याचं संवर्धन करण्यासाठी त्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करता येईल. याच्यासाठी ते प्रत्येक स्टेटला आपला अभ्यासक्रम जसं नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार होतो तशाच पद्धतीनं स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क सुद्धा तयार होतो. आणि मग या स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क तयार होताना त्यांना तिथं या स्टेटच्या ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्या त्यांना तिथं त्या इन्क्लूड करता येतात. ओके सर. तर एक प्रश्न विचार असं वाटतोय की पर्सनल, अगदी पर्सनल, तुमच्या शैक्षणिक जीवनातील काही विशेष प्रसंग किंवा अनुभव काही सांगाल का? काय आता खरं म्हणजे असा एक प्रसंग किंवा अनुभव असं नाहीये, पण मला सुचवावंसं वाटेल किंवा सांगावं असं जरूर वाटेल. किती आता ते महत्वाचं आहे मला माहित नाहीये, पण एक असं आहे की मी खरं म्हणजे एका छोट्या गावामध्ये, आमचं 1000 लोकसंख्येचं गाव आहे
जवळ नावाचं गाव आहे खंडाळा तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये. तिथं आमची शेतीवाडी आणि आई वडील वगैरे तिथं माझं शिक्षण झालं 1 ते 7वी प्रायमरी शिक्षण. आता त्यानंतर 8वीचं शिक्षण जे आहे ते माझ्या गावापासून 3 किलोमीटरवर एक शाळा होती, त्या हायस्कूलमध्ये आम्ही जायला लागलो. 8वीत केल्यानंतर मला काय जाणवलं की 7वी पर्यंत खरं म्हणजे इंग्रजी 5वी पासून सुरू, परंतु प्राथमिक शाळेमध्ये आम्हाला इंग्रजीचा ABCD शिवाय दुसरा कसलाही ग्रंथ नव्हता. बरोबर. 7वी पण इंग्रजीची बोंब. 8वीला मी त्या शेजारच्या शाळेत जायला लागलो हायस्कूलमध्ये. आता तिथं इंग्रजी अध्यापन करणं जे आहे ते इंग्रजी अध्यापन करण्याची पद्धत कशी म्हणजे त्यावेळेला कशी होती की आम्हाला काहीच समजायचं नाही. ज्या वेळेला 8वीची वार्षिक परीक्षा होती आणि इंग्रजी विषयाचा पेपर लिहायला बसलो, त्यावेळेला त्याच्यामध्ये एक भाग असा होता, एक एसे लिहा म्हणून प्रश्न आला. काहीच समजत नव्हतं. एसे कसा लिहायचा, एसे म्हणजे काय, इंग्रजीचं वाक्य कसं लिहायचं, स्पेलिंग कशाला काय म्हणतात, स्पेलिंगाची बोंबाबोंब होती, स्पेलिंग पाठ नव्हती, काही नव्हतं. त्यामुळं ते इंग्रजीचा पेपर पाहिल्यानंतर एवढा धसका माझ्या मनामध्ये बसला, रुटून बसला की हे इंग्रजी हा आपला प्रांतच नाही. इतका इन्फिरिटी कॉम्प्लेक्सच निर्माण झाला, आपल्याला काही येत नाही, इंग्रजी आपल्याला येणारच नाही, कारण ती प्रश्नपत्रिकाच मुळात वाचता येणार. एसे म्हटले हा तो पुढचा भाग, एक वाक्य नाही, एक शब्द नाही लिहिता येणार. मला इतकं त्याचा परिणाम झाला की मी खरं म्हणजे फारच अगदी नर्वस झालो, कसं होणार काय होणार. त्यानंतर मग पुढे 9वीला एक बऱ्यापैकी शाळा शहरी भागात होती, तिथं काही कारणामुळे जावं लागलं, तिथं गेलो. तिथं मात्र जाताना एक गोष्ट मनाशी ठरवली की आपल्याला हे जे न्यूनगंड आपल्याला जर शिकायचं असेल तर आपल्याला हा जो इंग्रजीचा न्यूनगंड तयार झालेला आहे तो मात्र आपल्या मनातून गेला पाहिजे, तरच आपल्याला काहीतरी शिकता येईल. मग मी स्वतः प्रयत्न असे केले की इंग्रजीचे स्पेलिंग पाठ करण्याचा अर्थ इतका सपाट आला, रोज सारखे 4-5 स्पेलिंग, त्याचे अर्थ, वाक्य हे असे पाठ करत गेलो. खरं म्हणजे घोकमपट्टी आवश्यक तेवढ्या पुरतीच आहे, दररोजच्या याच्यामध्ये घोकमपट्टीची आवश्यकता नाहीये कन्सेप्ट क्लिअर होण्यामध्ये, पण तिथं घोकमपट्टी करत गेलो. त्याच्यानंतर मग खरं म्हणजे त्यावेळेला मला ग्रामरच्या बाबतीमध्ये तरखडकरांचं जे भाषांतर मला होती ना फार उपयोगी पडली. तरखडकरांच्या भाषांतर वालेमुळे खरं म्हणजे शब्द वाक्य कसं असतं ते कळायला लागलं, वाक्याचा अर्थ समजायला लागला, वाक्य भूतकाळात आहे, वर्तमान काळात आहे, पूर्ण हे कळायला लागलं. तरखडकरांचं मनापासून आभार मानतो मी, काय त्यांनी दिलं असेल त्यावेळेला. खरोखर मला तर त्यांनी खूप दिलं, म्हणजे त्यांचे पाय धुवून पाणी मिळणार नाहीये, पण इतकं त्यांच्याबद्दल मला आत्मीयता आहे की त्यांच्यामुळे मला हे जमायला लागलं, वाक्य कळायला लागले, अर्थ कळायला लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला ते थोडे थोडे हळूहळू माझा नर्वसनेस हा निघायला लागला, निघून जायला लागला. आणि नर्वसनेस निघून गेल्यानंतर मग मी हळूहळू 10वीच्या म्हणजे बऱ्यापैकी मार्क्स मिळायला लागले. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यावेळेला आमच्या वेळेला 11वी मॅट्रिक होती. तुम्हाला सांगतो की त्यावेळेला मी ह्या सगळ्या प्रयत्नातून आम्हाला एक चांगले शिक्षकही मिळाले. नेरकर नावाचे, मला अजूनही त्यांची आठवण येते. नेरकर नाव आता ते आहे नाही माहित नाहीये, पण ते अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी शिकवलं. आणि त्याचा परिणाम म्हणून मला इंग्रजी बऱ्यापैकी जमायला लागलं, माझ्यातला इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स जायला लागला. आणि त्यावेळेला आम्हाला खरं म्हणजे 11वीला मॅट्रिकला आम्हाला टेक्स्ट बुकच्या बरोबरच एक रॅपिड रिडिंग नावाचं पुस्तक होतं. त्या टेल ऑफ टू सिटीची कादंबरी आहे, त्या कादंबरी आम्हाला होती रॅपिड रिडिंगसाठी. पण त्या कादंबरी ही व्यवस्थितपणे समजली. त्या कादंबरीतले काही जे प्रश्न विचारले जाणार रॅपिड रिडिंग मधले ते प्रश्न मला यायला लागले. खूप आनंद झाला. आणि मला मॅट्रिकच्या परीक्षेत इंग्रजी विषयात 61 मार्क्स पडले. 61 म्हणजे डोक्यावरून पाणी त्यावेळेचं 1968. हे इतकं मला फरक पडला. पुढं मग मी त्या जोरावर सायन्सला गेलो. सायन्समध्ये सगळं सायन्स फॅकल्टी इंग्रजीमधून ते मला जमायला लागलं. ग्रॅज्युएट झालो, टीचर झालो थोडे सुरुवातीला थोडा काळ. त्यानंतर मग असं झालं की आमच्या गावामध्ये इंटरनॅशनल संस्था जी सोशल वर्क करणारी होती, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरल अफेअर्स नावाची एक वर्ल्ड वाईड संस्था होती की तिचं कार्य सगळ्या जगामध्ये चाललेलं होतं. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. त्या संस्थेमध्ये काम करत असताना
काही अनेक देशांमधले प्रतिनिधी आमच्या गावात यायचे. मी गावात शिक्षक होतो, शेजारच्या गावामध्ये जाऊन येऊन करायचो. ते मग तिथं ती संस्था आल्यानंतर त्या संस्थेमध्ये जे लोक होते त्या लोकांच्या बरोबर कमी इंटरॅक्शन व्हायला लागली. आता तिथे इंग्रजी जाणणारा मी एकटाच, त्यामुळं मग प्रत्येक वेळेला मला त्यांच्या इंग्रजीचं ट्रान्सलेशन करावं लागायचं. लोकांशी कम्युनिकेट माझ्या मार्फत मी एक मध्यस्थाची भूमिका करत होतो त्यांच्या कॅटेल म्हणून. माझं बऱ्यापैकी इंग्रजी सुधारलं आणि सुदैवानं त्यांच्यासोबत काम केल्यामुळं मला 1982 मध्ये मी त्यावेळेला परदेशामध्ये म्हणजे केनिया देशामध्ये या संस्थेची एक ग्लोबल कॉन्फरन्स होती. त्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये जाण्याचा आणि पार्टिसिपेट होण्याचा योग मला आला. मी त्याप्रमाणे पार्टिसिपेट झालो आणि आमच्या गावातले काही जे प्रश्न होते ते माझे प्रश्न तिथे मांडू शकलो. म्हणजे अशा पद्धतीने पुढे मग एमपीएससीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होताना त्याचे जे क्वेश्चन्स होते ते इंग्रजीमध्येच होते. त्यामुळे आम्हाला ते इंग्रजी तिथेही उपयोगी पडलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे मला थोडं बहुत माझ्या याच्यामध्ये जीवनामध्ये करता आलं ते हा न्यूनगंड निर्माण झाला पण तो गेला आणि त्याचा मला निश्चितपणे फायदा झाला. हा एक अनुभव मला निश्चित सांगायचा. फेसबुकवर सर अजून बऱ्याचशा कमेंट येत आहेत. त्याच्यात एक प्रश्न आहे कोमल भोसले यांचा, आदर्श नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देणे गरजेचे आहे का? तुम्हाला काय वाटतंय? खरं म्हणजे हे मी ज्या वेळेला विचार करतो ना त्यावेळेला तर म्हणजे आता हा एकदम टोकाचा विचार होईल की एक वेळ बौद्धिक शिक्षण किंवा त्याला विषयाचं शिक्षण देणं जरी कमी पडलं तरी हरकत नाहीये, पण त्याला चांगला नागरिक कसा असावा याचं मूल्य काय आहे हे मूल्य शिक्षण देणं हे अत्यंत गरजेचं. सध्याची सामाजिक व्यवस्था आपण बघतो आहोत. सामाजिक व्यवस्था कशी आहे? अतिशय निराशाजनक. सामाजिक प्रदूषण किंबहुनामध्ये सामाजिक प्रदूषण झालेलं आहे. कुणाला कशाचं पडलेलं नाहीये, प्रत्येक जण स्वतःपुरतं आहे आणि स्वतःपुरतं असल्यामुळं जर नैतिक मूल्य नसेल तर त्याला जीवन जगणं फार कठीण आहे. एक उदाहरण माझ्या आयुष्यातलं मी आता आपल्याला किती वेळ आहे खरं सर उदाहरण घ्यायला हरकत नाही. तर एक उदाहरण मला असं जाणवत आहे की मी एकदा मुंबईवरून पुण्याला एका खाजगी बसनं ट्रॅव्हलच्या बसने येत होतो. त्यावेळेला मुंबईमध्ये एक गृहस्थ चढला, तो बहुतेक फॉरेनवरून आलेला होता. मध्यमवयीन असा होता, त्याच्या बॅगावर वगैरे असे काही काही चिकटवले, नुकताच आलेला असतो. दुसराही एक ग्रस्त होता, तो त्याच्या पुढच्या वाकावर बसलेला होता, तोही फॉरेनवरून आलेला. अपडेटमध्ये दोघेही होते. आम्ही बस सुरू झाली आणि बस लोणावळ्यामध्ये आल्यानंतर काय झालं की हा मागच्या जो बाजूला बसलेला होता तो पुढच्या सीटवर जो बसलेला दुसरा एक तरुण मुलगा होता, तोही फॉरेनवरून आला. तो उठला बसमध्ये आणि बाकीची लोक असे बसलेली होती, बस थांबलेली होती चहासाठी. ते उठला त्या माणसाला त्यांनी गच्ची पकडली, त्याला धरलंच त्यांनी. का रे तुला समजत नाही का? त्याला दम द्यायला लागला, नाही वाटेल ते बोलायला लागला. अरे आम्ही विचारात पडलो, एवढा दिसतो अपडेट माणूस आणि हा असा कसं बोलतो. शेवटी काय झालं की तो त्याला इतका जोरात धरायला मग तो पुढचाही उठला, त्यानं त्याची गच्ची पकडली आणि बसमध्ये एकमेकांची मारामारी सुरू झाली. आता मारामारी सुरू झाल्यानंतर बस मधले सगळे पटापट खाली उतरून गेले. मला मात्र राहावं नाही, कारण आपल्याला तशी लोकांची भांडणं लागली तर ते आपण नुसतं बघायची भूमिका न घेणं हे आमच्या पहिल्यापासून रक्तात आहे. त्यामुळे आम्ही तिथे शिरलो, दोघांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण माझी ताकद कमी पडत होती. पण तरी सुद्धा कसं तरी करून त्या दोघांना बाजूला केलं. मग हा ज्या वेळेला प्रसंग मी बघितला त्यावेळेला विचार करायला लागलो की हे इतके म्हणजे दिसतात तर चांगले, बहुतेक चांगल्या नोकऱ्या, लाखाच्या घरात पगार घेत असतील कारण फॉरेनवरून आलेले आहेत. मग हे जर इतक्या पद्धतीनं जरी आहेत आणि वागताना समाजामध्ये वागताना एकमेकाशी वागताना त्यांची वागण्याची ही पद्धत, काय उपयोग आहे? व्हॉट इज द यूज ऑफ द एज्युकेशन? व्हाय दे आर अर्निंग दी लॉट ऑफ मनी? Is the motto of their life is to earn only money? Is there no any values? They don't know any values. What is this? आणि त्यामुळे कसं होतंय असं जाणवतं की सामाजिक प्रदूषण जे आहे ना ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेले. आणि मग हे दुसरं उदाहरण जर सांगताना एक सांगता येईल की एक सायकलवरून एक माणूस चाललेला होता आणि चालता काय झालं की मागून एक मोटरसायकल आली, दोन मुलं आली, अगदी बेफाट मोटरसायकल चालवत आणि त्यांनी जाता त्या माणसाला डॅश दिला. माणसाला डॅश दिल्यानंतर
तो पडला. मग त्याने विचारलं, अरे बाबा तुला काय नीट चालवता येत नाही कसं, साहजिकच प्रतिक्रिया. त्यांनी ती प्रतिक्रिया दिल्याबरोबर ते दोघंही मोटरसायकलवाले तुरून थांबले. त्याला उठवले, काय समजतो रे तू, तुला काय काय वाटतं तुला. आणि त्या ग्रस्ताला मारायला लागले, काही चूक नाही बिचारायची, त्या ग्रस्ताला मारायला लागले. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे अशी की बाजूला जे जाणारे लोक होते, आजूबाजूला जाणारे जे होते ते आपले बघून काय आपला काही संबंध नाही असं म्हणून सरळ पुढे निघून चालले होते. इतकी इनसेन्सिटिव्ह, असंवेदनक्षम लोक जर आपल्या याच्यामध्ये निर्माण होत असतील, आपल्या एज्युकेशन सिस्टम मधून जर अशी लोक निर्माण होणार असतील असंवेदनक्षम, तर त्यांना मिळालेल्या या बौद्धिक शिक्षणाचा खऱ्या अर्थानं उपयोग आहे का? त्यांना तरी उपयोग आहे का? समाजाला तरी उपयोग आहे का? अशी असंवेदनाक्षम माणसं आम्ही निर्माण केलेली आहेत आमच्या एज्युकेशन सिस्टममुळं. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं बौद्धिक, माझं तर असं स्पष्ट मत आहे, अर्थात टोकाचं असेल कदाचित, पण या बौद्धिक क्षमता ज्या आहेत, या बौद्धिक क्षमतांच्या पेक्षा त्यांना नैतिक बाबी ज्या आहेत, त्या नैतिक बाबी किंवा मूल्य जे आहेत, नैतिक मूल्य, ही नैतिक मूल्य त्यांना आली पाहिजेत. पोटापुरता व्यवसाय करून त्याला पोटापुरतं जीवन जगता आलं, इट्स ओके, पण त्याला जगताना कसं जगलं पाहिजे, आदर्श जगलं पाहिजे, आदर्श नागरिक म्हणून जगलं पाहिजे. आणि हे जगायचं असेल तर निश्चितपणे मूल्य शिक्षणाचा, किंवा ज्याला आपण इथिक्स म्हणतो, जे इवोनी युनिव्हर्सिटी जे आहे त्यांनी जे तयार केलेलं आहे, त्याचा निश्चितपणे फायदा होईल. आणि तसं होणं गरजेचं. नक्कीच सर. फेसबुकवर आपल्या बरोबर अजूनही किरण भोसले, संदेश आकरे, हेमा गायकवाड, योगिनी सावंत, मिनल गोखले जोशी ह्या सगळ्या जॉईंट आहेत. त्यांचं मी स्वागत करते इथे. आणि कितीही छान, म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या आहेत की कार्यक्रम खूप छान होतोय आणि खूप महत्वपूर्ण आणि उपयोगाची माहिती मिळते ह्या सगळ्यातून. तर ह्या सगळ्या कमेंट्स साठी मी त्यांची आभारी आहे. आपला सर आकांक्षा अनलिमिटेड हा कार्यक्रम आपण आजपासून सुरू केलाय या माझं साम्राज्याच्या पेजवर, आणि आपला हा आजचा पहिला कार्यक्रम आहे. तर तुमचं आमच्या एकूणच माझं साम्राज्य किंवा ह्या आमच्या कार्यक्रमाबद्दल काय मत सांगाल किंवा काय बोलाल त्याच्याबद्दल? खूप अतिशय चांगला उपक्रम आहे खरं म्हणजे आपण माझं साम्राज्याच्या माध्यमातून जे लोकांच्या पर्यंत नेऊन पोहोचवताय ना, जे पोहोचवणार आहात ना, ते अत्यंत गरजेचं आहे. लोकांच्या बेसिक, लोकांना काही गोष्टी माहीत नसतात, गैरसमज होतात, काहीतरी वेगळे पण निर्माण होतात. पण मला वाटतं काही चांगल्या गोष्टी जे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही बेसिक गोष्टी, काही चांगल्या गोष्टी, काही त्याच्यावर इश्यूज असतील, ते इश्यूज, त्या इश्यूजवर उपाययोजना, अशा ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी ज्या आपण या आपल्या या वाहिनीमार्फत लोकांच्या पर्यंत सुरुवात केलेली आहे, हा खरोखर अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि या उपक्रमाबद्दल मी खरोखर आपल्या या माझं साम्राज्य या वाहिनीचं मनपूर्वक आभार मानतो. आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो की हा आपला अशा अनेक चांगल्या चांगल्या व्यक्ती, म्हणजे अनेक मोठमोठ्या व्यक्तींना, मी खरं म्हणजे स्वतः मोठा नाहीये, मी आपला एक साधा कार्यकर्ता आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेला अधिकारी आहे, पण अशा अनेक मोठ्या मोठ्या व्यक्ती आपल्याला आणता येतील की ज्या काही चालू घडामोडीवर निश्चितपणे प्रकाश टाकू शकतील, समाजाला गायडन्स करू शकतील. अशा या कार्यक्रमाची निश्चितपणे फलदायी ठरेल. आपल्याला पुन्हा एकदा मनपूर्वक माझ्या शुभेच्छा आहेत आणि या शुभेच्छा आपल्या पाठीशी सतत राहतील. धन्यवाद सर, आपले आशीर्वाद असेच राहू देत. धन्यवाद सर. मी परत एकदा सगळ्या आपल्या फॉलोअर्सना सांगेन की आकांक्षा अनलिमिटेड हा आपला आजपासून सुरू झालेला कार्यक्रम आहे. आज आपण हा त्याचा पहिला भाग या ठिकाणी सादर केलाय. असंच आम्ही वेगवेगळे माहिती देणारे एपिसोड्स घेऊन तुमच्या सोबत असणार आहोत. तुम्ही आम्हाला फॉलो करा. आम्ही त्याची वेळोवेळी तुम्हाला माहिती देत असतोच, तुमच्यापर्यंत पोहोचत असतो, तसेच पोहोचत राहू. आमच्या सोबत असेच राहा. त्याचबरोबर दर रविवारी टी टाइम गप्पा या ठिकाणी एक सेलिब्रिटींसोबत गप्पा मारण्याचा कार्यक्रम असतो आमचा, तो कार्यक्रम सुद्धा बघा. आणि त्याचबरोबर पुढे जे सगळे सीझन्स, म्हणजे आपली नवरात्री आहे किंवा असे जे वेगवेगळे उत्सव येत आहेत, तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी सादर करणार आहोत. काही भक्तिरस आपण जसा केला तशाच टाईप मध्ये भजन संध्या किंवा असे कार्यक्रम सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय, म्हणजे चालू आहे त्याचं काम, आणि ते सुद्धा लवकरच तुम्हाला आम्ही त्याची माहिती देऊ अधिकृतची आणि त्याच्याविषयी माहिती सांगू. तर ते सुद्धा तुम्ही फॉलो करा.
आणि आमचे एरवी सुद्धा बातम्या किंवा मनोरंजन माहितीपर कार्यक्रम कायम चालू असतात. आमचं हे माझं साम्राज्याचं पेज तुम्ही कायम फॉलो करा असं मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन. आणि कुठलाही कार्यक्रम कितीही छान चालू असला तरी कुठेतरी तो संपवावा लागतो आणि त्यामुळे आपले जे सगळे फॉलोअर्स आहेत त्यांना ते आमच्यासाठी नेहमीच महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे येऊन आम्हाला कमेंट्स केल्या, फॉलो केलं त्यासाठी. आणि त्याचबरोबर सर तुमचा महत्वाचा वेळ आमच्यासाठी तुम्ही दिलात आणि खूप महत्वाची आत्ताच्या काळात जी खरंच खूप महत्वाची होती आणि बरेचसे प्रश्न बऱ्याचशा जणांच्या डोक्यात होते त्या सगळ्यांची उत्तरं मिळवायला आम्हाला जी मदत केली त्यासाठी माझं साम्राज्याकडून मी तुमची सुद्धा आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आपण संपवतोय. ओके.